दोन मतप्रवाह आहे बरोबर. आणि दोन्ही मतप्रवाह मी कसा योग्य आहे अगदी हे बरोबर. देखील सांगण्याचा प्रयत्न करत बरोबर. असतात. सणवार यायच्या आधीच तुम्ही 5-6 दिवस व्हिडिओ का टाकता? काय झालं आता महाराष्ट्रातलं ओव्हरऑल एक दुर्दैवाचं अभ्यासक फार कमी झाले. आता सश्रद्ध लोकांचा हा विषय. काही जण म्हणतात हे असलं काही नसतं मुहूर्त वगैरे, त्यांच्यासाठी आपला हा व्हिडिओच नाहीये. मी नेमकं कोणाच्या मागे उभं राहायचं आणि तो मुंज सुद्धा आपण म्हणतात तसं इव्हेंट झालेला असल्यामुळे आता त्याला जे बेसिक नियम पाळायचे ते म्हणजे सकाळी नाश्त्यातच कांद्याचा उपमास आणि लोक असे येतात विचारायला काढीव मुहूर्त गुरुजी द्याल. खर ऐश्वर्याचं प्रदर्शन म्हणजे हो विवाह आहे. हो. बरं एवढं करून सुद्धा करणारी व्यक्ती करवणाऱ्या व्यक्तीच्याही मनात धास्ती. ऊर्जा सिद्धांत पंचांगच नष्ट झाली मधल्या काळामध्ये. तर दर्शनाचं फळ दिलं की 10 दिवसाचं पाप जातं. पूर्वी तर सॅटेलाइट नव्हते भास्कराचार्यांच्या काळात, पण अचूक ग्रहण कशी वर्तवली जायची हे मी ऐकल्यानंतर मी तर थक्क झालो. की गेल्या अनेक महिन्यांपासून काही वर्षांपासून काही विशिष्ट स्वरूपाचे काही वादाचे विषय चाललेले होते आणि ते वादाचे विषय असे आहेत की पंचांग आणि त्याच्यातले काही विशिष्ट सणवार उत्सव या निमित्ताने म्हणून काय मला विचार आला की योगायोगाने पंचांग बृहस्पती गणक प्रवर असलेले एक महान ज्योतिषाचार्य जे आहेत ते आदरणीय श्रीयुत गौरवजी देशपांडे आहेत. त्यांचं स्वतःचं सूर्य सिद्धांत नावाच्या पंचांगाचं ते कर्ते आहेत, संस्थापक आहेत आणि अतिशय उत्तम रीतीने त्याची ते निर्मिती करतात. पण मात्र प्रत्येक वेळेला काही विशिष्ट उत्सवांच्या निमित्ताने वाद का होतात या संदर्भात मला त्यांच्याशी फार सविस्तर बोलायचं होतं. खरं ज्योतिषशास्त्रात आल्यानंतर अनेक प्रकारची मतमतांतर देखील होती, पण मात्र पंचांगाबद्दल कुठली मतमतांतर नसायची. आता मात्र पंचांगाच्याच बाबतीमध्ये मतमतांतर बघायला मिळाले आणि नेमकं हे काय आहे हे जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे. बरं काय असतं की एखाद्या विषयाचा एखाद्या गोष्टीचा आपल्यावर इतका पगडा असतो की आपण दुसरं स्वीकारायलाच तयार नसतो. सगळ्यात मोठी अडचण काय माहिती का, की जे आहे तेच योग्य असं वाटायला लागतं. कदाचित तुमच्या अंतर्मनातून असं वाटतं कधीतरी की नाही रे हे नाही बरोबर. मग बरोबर काय आहे तर हे आहे, पण ते आपण स्वीकारत नाही. मग माझं म्हणणं असं आहे की ते नेमकं काय योग्य आणि काय अयोग्य आपणच निर्णय घ्या. विचार तुम्हीच करा आणि तुम्हीच निर्णय घ्या. पण मात्र असं जे कोणी करू शकतं तर त्याच्यामध्ये माझं एक आदराचं स्थान असलेले आदरणीय श्री गौरवजी देशपांडे त्यांनाच एकदा प्रत्यक्ष भेटावं आणि माझी काही प्रश्न मालिकाच होती त्यांच्या बाबतीमध्ये. त्या संदर्भात मला त्यांच्याकडून सगळी उत्तरं हवी होती आणि ती उत्तरं अतिशय समर्पक रीतीने तेच देऊ शकतात याची मला खात्री होती आणि म्हणून आज मी खास त्यांच्या भेटीसाठी म्हणून इथे आलोय आणि मी आता त्यांना एक एक प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करीन. मला खात्री आहे की त्यांची प्रत्येक उत्तरं प्रत्येक प्रश्नावरची ही आपल्याला समाधानकारक असतील यात शंकाच नाही. गौरवजी मनापासून आपल्याला धन्यवाद, आपलं अभिनंदन. खरं तर आज अतिशय क्लिष्ट असा विषय आपण उत्तम रीतीने तो हाताळताय आणि खास करून जनसामान्यांमध्ये तो कसा रुजवावा असा विचार आपला सुरू आहे आणि निरंतर त्या पद्धतीचं आपलं काम सुरू आहे. आपण एक उत्तम साधक आहात, उपासक आहात आणि शास्त्राचे उत्तम अभ्यासक आहात. यासाठी म्हणून अगदी काशी क्षेत्रीच्या ठिकाणी सुद्धा आपला अनेक वेळेला सन्मान देखील झालेला आहे धर्मसभेच्या माध्यमातून. तर निश्चितपणे माझ्या मनात असलेल्या प्रश्नांची उत्तरं आपणच देऊ शकता याची मला खात्री असल्यामुळे काही प्रश्नावली मी आपल्याला विचारण्यासाठी घेऊन आलोय. माझा प्रश्न असा होता की तिथीची शास्त्रीय व्याख्या काय? कारण प्रत्येक गोष्टीला यज्ञयागांपासून ते अनेक गोष्टींसाठी आपल्याला तिथी आपण बघत असतो, श्राद्ध कर्माच्या पासून तर ते शुभ कर्मापासून सगळ्याच. तर त्याची व्याख्या काय म्हणता येईल? तर तिथी ही संकल्पना इतकी सुंदर सांगितली आहे वेदांमध्ये सुद्धा आणि तनोती विस्तारयती. अरे वा. वर्धमानाम क्षीयमाणाम चंद्रस्य एकैका कला. वा. म्हणजे अशी सुंदर व्याख्या कालमाधवात विद्यारण्य स्वामींनी केली. वा वा वा. की चंद्राची एक एक कला जी प्रकाशित होते, कारण अमावास्येला चंद्रदर्श सूर्येंदू संगम हा बरोबर म्हणजे सूर्य आणि चंद्र युती असते. अगदी बरोबर. तर त्यामुळे ते सूर्यप्रकाशात हा लोप पावतो चंद्र. पण चंद्राची गती अतिशय शीघ्र असल्यामुळे तो परत 12 अंश पुढे जातो बरोबर सूर्यापासून. तर 12 अंश पुढे गेला की एक कला त्याची प्रकाशित होते. वा. त्यानंतर पुढे 12 अंश अजून गेला की दुसरी कला म्हणजे ती द्वितीया झाली. मग तिसरी कला, चौथी कला, असं पौर्णिमेला
पूर्ण तो षोडश कलांनी म्हणजे त्याच्यात एक स्वतःची कला असतेच अगदी बरोबर. आणि वरची 15 15वी कला अशी अशा त्या त्या 16 षोडश कला. कलांनी युक्त तो होतो की वा. तिथे शुक्ल पक्ष पूर्ण होतो वा. आणि कृष्ण पक्षात परत एक 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 कला कमी होऊन कमी परत तो अमावस्येला चंद्र सूर्याची युती होते. वा. तर ही कला जी आहे ह्याचं प्राशन देवता करतात असं वेदांमध्ये वर्णन आहे. वा. म्हणजे आपल्याकडे प्रथमाम पिबते वह्निही वा. द्वितीयाम पिबते रविही, वा. म्हणजे ती जी कला आहे ती अशी नुसतीच नाहीये, त्या देवतांचं जे पोषण होतंय त्याचं त्या कलेच्या माध्यमातून जो अमृताचा स्त्राव होतो असं वर्णन आहे. तर त्याच्यात शुक्ल पक्षात या कला ब्रह्मांडामध्ये फेकल्या जातात वा. आणि कृष्ण पक्षात त्या त्या देवता त्या त्या शोषून घेतात वा. असं वेदात वर्णन आलंय. पण या कला ज्या आहेत त्या विज्ञान दृष्टीला दिसणं शक्य नाहीये. अगदी बरोबर. कारण वेदात असं दिलंय की पादम षड्ढोतूर्ण किला विविधसे, म्हणजे चंद्राचा 1/4 भाग सुद्धा मनुष्याला कळू शकत नाही. अगदी खरी गोष्ट. तर असं सांगितल्यामुळे चंद्राचं सम्यक ज्ञान होणं, जरी चंद्रावर यानं सोडली अगदी बरोबर, तरी जिथे ही अतिंद्रिय दृष्टी लागत असते जी आपल्या त्रिकालज्ञ ऋषींना होती की आता देवता अमृत प्राशन करताना आपल्याला दिसू शकत नाही दिसत, खरंच आहे. पण त्याच्यावर जिथे तस्मात शास्त्रम प्रमाणंते जे म्हणलंय की त्यानुसार शास्त्रानुसार जे येते त्याच्यावर विश्वास ठेवून आपण जे जातो, तर ही जी कला आहे एक ती म्हणजे तिथी आहे. वा. आता पाश्चात्यांनी काय केलंय, फक्त चंद्र 12 अंश पुढे गेला की एक तिथी, पुढे 12 अंश. पण कला विकसित कधी होतीये याचं गणित सूर्य सिद्धांतात दिलंय. म्हणजे आपण तिथीला आता चतुर्थीला गणेश चतुर्थीला गणपतीची प्राण प्रतिष्ठा करतो, पण चौथी कला प्रकाशित कधी होती, हाच गणपतीची उपस्थिती असणार आहे. बरोबर. 5वी कला म्हणजे पंचमीच्या देवता नाग आहेत, सर्प आहे. मग ती कलेचं गणित हा आर्ष सिद्धांत सांगतोय की जी अतिंद्रिय दृष्टीला शक्य आहे फक्त. पण मग आपल्याला हे सूर्य सिद्धांताच्या माध्यमातून सिद्ध करता येतं या सूर्य सिद्धांतात गणितच असं देऊन ठेवलंय त्यांनी, तिथीला एक मर्यादा घालून ठेवली. म्हणजे त्यांनी पुरुषार्थ चिंतामणी नावाचा एक ग्रंथ आहे धर्मशास्त्र, त्याच्यामध्ये त्यांनी असं देऊन ठेवलंय की तिथी किती वाढू शकते आणि कमी होऊ शकते. म्हणजे काही पंचांगकर्ते असं म्हणतात की धर्मशास्त्रात कुठं दिलेलं नाही पंचांग कसं बनवावं, पण हे विधान थोडं चुकीचं आहे. कारण धर्मशास्त्रामध्ये तिथी कशी असावी दिलेलं आहे. मग तिथी मूळ गाभा आहे की तिथीचं लिमिट किती असावं, ती वाढावी किती. म्हणजे आपण सामान्यपणे एकदा 24 तासाचं एक मध्यम मान धरलं, तिथी वाढत वाढत जाऊन किती वाढेल, तर सूर्याधिकरण राश्यांशात 13 प्रवेशो, म्हणजे पुरुषार्थ चिंतामणीत दिलंय बरोबर की अतिशीघ्र गतो, म्हणजे चंद्र जर त्याची गती समान नाहीये आकाशामध्ये, तो कधी कधी फास्ट जातो कधी स्लो जातो. तर तो जेव्हा खूप फास्ट जाईल तेव्हा 54 घटिकामध्ये म्हणजे साधारणपणे 21.5 तासामध्येच ती तिथी पूर्ण होईल. अरे वा. आणि मंद गतीने जर चंद्र गेला आकाशामध्ये तर साधारणपणे 26 तास 12 मिनिटांपर्यंतच ती तिथी राहील, म्हणजे 65 घटीपर्यंत. तर हे डेडलाईन देऊन ठेवली. आता नासाचं गणित जे महाराष्ट्रात आलं 1950 पासून, त्या गणिताला असंख्य पूर्वीच्या विद्वानांनी विरोध केलेला आहे. अगदी खरी. म्हणजे त्यातले पहिले होते ते म्हणजे महामहोपाध्याय वासुदेव शास्त्री अभ्यंकर, ते महाराष्ट्रातले खूप मोठे न्यायमीमांसेतले विद्वान. तर त्यांनी पहिला ह्याला विरोध केला की हे गणित आल्यामुळे ही जी कला तिथीची डेफिनेशन आहे तीच गडबडली. अगदी बरोबर. आणि त्यामुळे त्यांनी तो लेख लिहिलेला आहे, तो आनंदाश्रम संस्थेतर्फे प्रकाशित सुद्धा केलेला आहे पूर्वी. त्यानंतर विरोध केला गेला तो म्हणजे बेळगावचे हिरलेकर शास्त्रींनी स्वतंत्र ग्रंथ लिहिलेला आहे त्याच्यावरती, आणि ठिकठिकाणून विरोध झाला. पण तेव्हा मीडिया आता इतका स्ट्रॉंग नव्हता. त्यामुळे कुठेतरी आवाज दबले गेले या लोकांचे, आणि त्यामुळे खरी परंपरा बाहेरच आली नाही. तर त्याच्यामुळे नुकसान कुठं होत गेलं लोकांचं की माझे वडील हे वापरतायत, मग मी का नाही वापरू. अगदी सत्य. किंवा माझे आजोबा हे वापरत होते, पण ही काही शास्त्राची व्याख्या नाही होऊ शकत. अगदी बरोबर. आता काय होतं, पूर्वी एक गाव एक पंचांग असं एक असायचं. पूर्वी सूर्य सिद्धांतावर पंचांग नाशिकहून निघत होतं, नाशिक पंचांग नावाने. तर घटीपळ जेव्हा असतं तेव्हा ते त्या गावापुरता, म्हणजे सूर्योदय तिथला जो स्थानिकर घटीपळाचं गणित होतं, पण ते जेव्हा आपण कलाक मिनिटात घेतो तेव्हा ते अख्ख्या भारताला चालायला लागतं असतंय. हा, म्हणजे आता समजा इथे 9 वाजलेत तर कलकत्त्यातही आता 9च वाजलेत. पण मग हे बरोबर आहे. काय होतं, हे कुठे चूक होतं मी सांगतो तुम्हाला. जेव्हा श्राद्धाची तिथी तेच किंवा तुम्हाला पर्टिक्युलरली तेव्हा त्या सूर्योदयानुसार जिथं गणित पाहिजे, म्हणजे आता कलकत्त्याला सूर्योदय 1.5 तास आधी होतो, तर तिथला अपराह्न वेगळा होणार, इथला अपराह्न म्हणजे श्राद्धासाठीचा काळ, तिथला प्रदोष काळ वेगळा, इथला वेगळा.
तर त्यामुळे एक गाव एक पंचांग असंच खरं परंपरा आहे. अगदी बरोबर. पण आता पंचांग करते म्हणजे ह्या विद्या शिकायलाही कोणी तयार नाही अगदी किंवा बरोबर. कष्ट घ्यायला तयार नाहीये. नाही, हे फार क्लिष्ट अभ्यास आहे आणि स्वाभाविक आहे की आता कालमानाप्रमाणे सगळ्यांना रेडीमेड जे मिळतं रेडीमेड आहे पाहिजे. त्याच्यातच समाधान वाटतंय. बरोबर पण त्याच्याने हा जो घोळ व्हायला लागलाय तो बरोबर यामुळे खरं तर की बरोबर मुळातच शास्त्राचा अभ्यास करायचा नाही, रेडीमेड जे तुमच्याकडे तयार मिळेल त्याच्यावर फक्त चालवायचं. आणि त्या नासाच्या गणिताचं आता आपलं जे बोलणं चाललं की ते जसं गणित 1950 साली आलं ज्याला एफिमेरीज म्हणतात. एफेमेरीज अगदी की बरोबर. गणितापेक्षा त्या रेडीमेड येतात. हो, म्हणजे रेडीमेड अगदी बरोबर. इंटरनेटवर आता उपलब्ध आहे. हो, त्याच्यावरनं खरं तर कुणी पंचांग बनवू शकतो अगदी कारण सोपं. गणित नाहीये त्याच्यात, काहीच नाही. रेडीमेड आहे. तर त्यावरनं सूर्यचंद्र घेतले जातात आणि हो. त्याच्यावरनं जी तिथी निघते. आता धर्मशास्त्रात जी मर्यादा दिली 26 तास 12 मिनिटांपर्यंत वाढू शकते तर त्यांची तिथी 27 तासापर्यंत जाते. खालची मर्यादा 21 तास 30 मिनिटापर्यंत गेली तर यांची 20 तासापर्यंत येते. तिथी खूप खाली येते. तेव्हा अशी परिस्थिती कधी कधी येते. आम्ही 1950 ते 2050 100 वर्षात कुठल्या कुठल्या गावाला श्राद्धासाठी तिथीच मिळत नाहीत आधुनिक पंचांग गणितानुसार अच्छा, याची यादीच तयार केलेली आहे. काय बोलता? हा तो साधारणपणे मी एक उदाहरण काढूनच आणलेलं अच्छा. आहे. मी ते दाखवू शकतो द्वारकेसाठी. मग आता समजा आपण द्वारकेचं एक उदाहरण जर घेतलं तर मी ते गणिताने काढून आणलंय अरे वा. की 9 जानेवारी 2009 या वेळेला समजा एखाद्याचे वडील गेले असतील किंवा पूर्वी गेले असतील तर ती तिथी येते पौष शुक्ल त्रयोदशी. तर ती पौष शुक्ल त्रयोदशी 9 जानेवारी 2009 ला आहे दुपारी 4:19 पर्यंत बर. त्याची वेळ. हो. नंतर 10 जानेवारीला दुसऱ्या दिवशी पौष शुक्ल चतुर्दशी जी आहे ती 12:38 ला संपते दुपारी. 9 जानेवारीला त्रयोदशी जी आहे ती दुपारी 4:19 पर्यंत आहे बरोबर. आणि ती त्रयोदशी संपल्यावर तिथे लगेच चतुर्दशी सुरू झाली. हो, ती 10 जानेवारीला संपली दुपारी 12:38 ला. पण अपराह्न मिळणारच नाही. हा मग आता त्या 9 जानेवारीचे द्वारकेचे सूर्योदय सूर्यास्त आम्ही काढले. तर त्यानुसार तिथला जो अपराह्न काळ आहे तो द्वारकेचा जसं म्हणलात की गाव परत गावाप्रमाणे. अपराह्न हो, हो. बदलतो. तर अपराह्न काळ जो श्राद्धासाठी येतो द्वारकेला तो येतो दुपारी 2:05 ते अच्छा, 4:14 येतो. म्हणजे जवळजवळ 35 मिनिटं पुढे. हा तर मग हा. तो जो 4:14 पर्यंत अपराह्न आला तर इथे जी चतुर्दशी तिथी होती ती 4:19 ला सुरू होते म्हणजे अपराह्न संपल्यावर. हो. म्हणजे त्या पुढचा जो सायान्न नावाचा भाग आहे 5वा दिनमान जे असतात त्याचे 5 तुकडे करायला सांगितले. त्यातला पहिला असतो प्रातःकाल, दुसरा संगव, हो. तिसरा मध्यान्ह, चौथा अपराह्न, अपराह्न. 5वा सायान्न. सायान्न. हो. तर आता इथं काय होतं सायान्नामध्ये सुद्धा संपूर्ण चतुर्दशी नाहीये कारण सायान्न काळ जो आहे तो 4:17 ते 6:27 पर्यंत आहे संध्याकाळी. बर बर. चतुर्दशी सुरू होते 4:19 ला. म्हणजे 4:17 ते 6:27 मध्ये 4:19 ला सुरू होत असल्यामुळे पूर्ण त्या 5व्या तुकड्यात पण नाही. 2 मिनिटं गेली ना हो, मध्ये. हो. आता ते गोबिल ऋषी काय म्हणतात दुसऱ्या दिवशी कुतप नावाचा जो मुहूर्त आहे त्याच्यात ही चतुर्दशी पाहिजेच तर हे पार्वण श्राद्ध दुसऱ्या दिवशी होईल. पण मग कुतप हे कोणती? हा तर ती कुतप वेळ जी आहे ती आहे 12:40 दुपारी 10 जानेवारी 2009 ला तो सुरू होतो आणि ही चतुर्दशी दृकगणित पंचांगाने 12:38 ला संपते. काय बोलता? म्हणजे कुतप मुहूर्ताच्या आधी ही तिथी संपून गेली. अगदी बरोबर. म्हणजे आदल्या दिवशी अपराह्नात नाही, सायाह्नात पूर्ण नाही, अगदी बरोबर. दुसऱ्या दिवशी कुतप काळात नाही. तर अशा वेळेला श्राद्धाचा लोप व्हायचा प्रसंग निर्माण झाला. अगदी बरोबर. म्हणून काशीला आता सांगवेद विद्यालयामध्ये गणेश्वर शास्त्री द्रविडांच्या मार्गदर्शनाखाली मागचे 6 वर्ष हा धार्मिक तिथी विचार नावाचा हा प्रकल्पच गुरुजींनी चालू ठेवला आणि 6 वर्षाचे एकत्रित निर्णय केले. पूर्ण ते जवळपास 300-350 पानाचं असं बंडल आहे. त्याच्यात ही उदाहरणं स्वतः गुरुजींनी पण काढली. म्हणजे देवाच्या कृपेने मी 2-3 वर्षाचा अध्यक्ष होतो. हो. पण तिथे हे सगळे काढलेले विषय आहेत गुरुजींनी की अशी तिथी मिळत नाही. तसंच धान्य नावाचं एक व्रत असतं. मार्गशीर्ष शुक्ल प्रतिपदेला हे धान्य व्रत करतात. तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की दिवसभर नक्त व्रत करायचं म्हणजे काही खायचं नाही आणि जसं प्रदोष करतो आपण अगदी अगदी तसं संध्याकाळी विष्णूंची पूजा करून ते व्रत सोडायचं. हा. तर त्या व्रतासाठी सुद्धा तिथी कशी घ्यावी ते सांगितलंय त्या धान्य व्रतामध्ये. ते कशी? तर त्याच्यात ते सांगतात की प्रदोष व्यापिनी ती तिथी पाहिजे. हा. प्रदोष काळ म्हणजे सूर्यास्तानंतरचा साधारणपणे पहिला जो तुकडा स्त्रीमानाचे 5 भाग करून. बरोबर. तर तेही उदाहरण आम्ही गुरुजींनीच काढलेलं आहे. ते मी तुम्हाला इथे जस्ट सांगतो की मुंबईसाठी ते उदाहरण त्यांनी काढलेलं आहे. 21 नोव्हेंबर 1976 रोजी मुंबईचं सूर्योदय आहे 6:51 ला, सूर्यास्त आहे संध्याकाळी 5:58.
त्यानंतर मुंबईचं रात्रीमान त्या दिवशीचं जे आहे, कारण आपल्याला प्रदोष काळ काढायचा हो आहे. हो हो त्यामुळे रात्रीमान आहे 12 तास 53 मिनिटं. त्यानंतर प्रदोष काळ जो येतो मुंबईसाठी तो संध्याकाळी 5:58 बरोबर ते 8:32 येतो रात्री. बरोबर आता ते काय म्हणतात ऋषी याच्यामध्ये, की अतथात्वे परत्रस्यात अस्ताद आरवाग यतो ही असं एक वाक्य आलंय की या धान्य व्रताच्या बाबतीत. बरोबर तर ती जी मार्गशीर्ष शुक्ल प्रतिपदा आहे ती त्या प्रदोष काळात पाहिजे. अगदी बरोबर तर आता हा जो प्रदोष काळ आला तो संध्याकाळी 5:58 ते 8:32 आलेला आहे. तर अमावस्येची जी समाप्ती आहे कार्तिक अमावस्या ती झाली 8:41 म्हणजे 8:32 प्रदोष संपला. तर ती अमावस्या संपली 8:41 हो मग तिथे प्रतिपदा सुरू झाली, म्हणजे प्रदोषानंतर प्रतिपदा लागली. हो आणि दुसऱ्या दिवशी यांची प्रतिपदा दृक गणितानुसार संपली 5:04 संध्याकाळी आणि सूर्यास्त आहे 5:58. तर ते तिथे जाबाली ऋषी काय म्हणतायत की आदल्या दिवशी जर प्रदोष काळात नसेल तर दुसऱ्या दिवशी सूर्यास्तापर्यंत ती आलीच पाहिजे, तिथे टच झाली पाहिजे. अरे बापरे तर सूर्यास्त आहे 5:58 बरोबर आणि प्रतिपदा संपली 5:04. अरे मग हे कसं शक्य तर त्यामुळे ह्या वचनांना विरोध निर्माण होतो. काय होतं आता गंमत अशी झाली की लोकांना वाटतं हे पंचांग म्हणजे फक्त खगोल निरीक्षणासाठी. अगदी बरोबर खरंच आहे तर आपल्या हिंदू धर्मासाठी पंचांगाचे 2 उपयोग आहेत. आकाशाशी जुळलं पाहिजेत, म्हणजे असंही नाही की आम्ही मंगळ इथे लिहिला आणि आकाशात भलतीकडेच दिसतो, तसंही नाही. आकाशाशी जुळणं हे बरोबरच आहे. अगदी अगदी चंद्र सूर्याची ग्रहणं पण जुळली पाहिजे. अगदी बरोबर पण त्याचा जो मुख्य गाभा आहे की तुम्हाला जी व्रतवैकल्य करायची श्राद्ध पक्ष रोजची करायची आहेत त्याला पण ते जुळलं पाहिजे. अगदी खरी आणि हा दुसरा जो हेतू आहे तो कोलमडून बसलाय. बाय आपल्याला फक्त एकच झालं की हे आमची ग्रहणं आकाशाशी जुळतात, पण ते ग्रहणासाठीच आहे हे फक्त. म्हणजे खरं तसं जर बघितलं तर धर्मशास्त्र हे किती आवश्यक आहे आणि पंचांग आणि तिथी निर्णयासाठी तर सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. म्हणजे आत्ता हे मी ऐकल्यानंतर मी तर थक्क झालो की प्रत्येक तिथीवर केवढं त्यांनी सविस्तर मांडलंय सगळ्या विवेचन गोष्टी करून ठेवलेलं की आहे. जेणेकरून त्यातूनच आपल्याला खरं तर ते लक्षात येतं आणि दृकगणितामध्ये एवढा विचारच केला जाणार नाही आणि केलं दृक जात म्हणजे नाही. ते काय म्हणतात दृश्य जे आकाशात दिसेल. आणि पूर्वी काय झालं हे लोकांना ब्लॅकमेल करण्याचं एक साधन काय की आम्ही पंचांगात देतो तेव्हा चंद्र सूर्य ग्रहण होतात हा म्हणून आमचं बरोबर. पण चंद्र सूर्य ग्रहण ही त्याच गणिताने काढावीत असं सूर्य सिद्धांतात सूर्यच सांगतायत स्वतः. हो का नक्षत्र ग्रह योगेशु ग्रह अस्तोदय साधने शृंगोन्नतौ तु चंद्रस्य दृक कर्मादौ इदम स्मृतम. म्हणजे दृक कर्म नावाचा एक संस्कार दिले त्यांनी बरोबर की या ज्या दृश्य घटना घडतील सगळ्या त्याला तो संस्कार घेऊनच तिथी काढा. पण रोजचं जे तुम्ही करताय कर्म बरोबर म्हणजे उपवास असेल व्रत असेल दान धर्म श्राद्ध पक्ष ह्याला ती तिथी घेऊ नका. बरोबर दृश्य गणिताची त्याला हीच पाहिजे, नाही तर ही वचनांना काही आधारच राहणार. अगदी खरी गोष्ट आहे खरंच आहे. गौरवजी तिथीच्या बाबतीमध्ये तुम्ही इतकं गहन सगळ्या गोष्टी सांगितल्या आहेत की खरोखर माझ्यासारखा त्या क्षेत्रातला असून मला देखील कळायला ते जड जातं. हा कारण आम्ही फार सोपन सहज गोष्टी पाहायला जातो आणि त्यामुळे त्याच्या मागे काय सगळी पूर्वपीठिका आहे हे आज आम्हाला कळतंय. सर्वसामान्य ज्योतिषी किंवा सर्वसामान्य पुरोहित सर्वसामान्य याज्ञिक यांना ते लवकर लक्षात नाही येणार. मला असं वाटतं की तुम्ही इतका महत्वाचा विषय सांगताय तर तो सर्वसामान्यांनाही लक्षात आला पाहिजे. हा एक त्याच्या मागचा उद्देश आहे. अजून एक महत्वाचा विषय की आता आपण तिथी या विषयावर बोलतोय. मग माझं मत असं आहे की साधारणपणे व्रत वैकल्य उपवास या सगळ्या गोष्टी किंवा पारणं सांगता याच्यात तिथीचं महत्व किती आहे हा एक विषय पण त्याच्यात महत्वाचा आहे. आणि जी आम्ही काही विशेष गोष्टी करतो मग ते उपनयन विवाह किंवा चौल संस्कार बाकीच्या इतर सगळ्या गोष्टी याच्यामध्ये देखील तिथीशी संबंधित सगळ्या गोष्टी आहेत. एका बाजूला श्राद्ध कर्म पण दुसऱ्या बाजूला दैविक धार्मिक आणि शुभ कार्य देखील. तर तिथे देखील तिथीचा कुठेतरी तो घोळ होतोच तो. बरोबर. तर मग त्या बाबतीत तुम्ही काय सांगाल? आता मगाचं विवेचन आपण म्हणलात तसं काही वेळेला डोक्यावरनं जायची शक्यता आहे. तर अगदी सोप्या भाषेत जर सांगायचं झालं की तिथी आपण जे काम करू काळाचं निर्धारण आहे. प्रश्नच नाही. म्हणजे 3 गोष्टी अत्यंत शुद्ध पाहिजेत. एक तर आपण यज्ञयाग सुद्धा जसं करतो
ती भूमी शुद्ध पाहिजे, प्रश्नच नाही. त्यानंतर द्रव्य शुद्धी आणि कालाची शुद्धी जी हो, सांगितली आहे. अगदी तर बरोबर. काळ जर शुद्ध असेल तरच तुम्हाला त्या गोष्टीचं फळ मिळेल. बरोबर. म्हणजे जसं मी बी पेरतोय शेतामध्ये बरोबर. पण चुकीच्या काळात पेरतोय हा, तर त्याचा उपयोग होणार नाही. अगदी बरोबर. तर ऋषी संमत जो काळ आहे, आता एवढी सांगितलेली मीमांसा समजा श्रोत्यांना एखाद्याला वाटलंय की आपला विषयच नाही हा, अगदी बरोबर. तर त्यांनी एवढंच लक्षात ठेवावं की प्राचीन गणितानुसार जे पंचांग आहे, महाजनो येन गतस्स पंथा, की बरोबर. महान लोक जे सांगतायत, आता गणेश्वर शास्त्री द्रविडांसारखे खरी आज गोष्ट जे ऋषितुल्य खरोखर. व्यक्तिमत्व आहे, त्यांनी एवढे 6 वर्ष अथक परिश्रमाने जे निर्णय दिले त्याचा आपण कुठंतरी आदर करून की ते काय म्हणतात एवढं जरी आपण लक्षात ठेवलं. आणि लोकांना काय वाटतं आम्ही आमची जाहिरात करत असतो, काहीतरी व्हिडिओ टाकतो ह्याच्या जाहिरातीचा काही काहीच उद्देश नाही, नाही खरंच. की लोकांचं कर्म योग्य काळात व्हावं, अगदी. हाच फक्त उद्देश. आणि पूर्वी परमपूज्य रामचंद्र महाराज पारनेरकर जे होते, हो हो त्यांनी सुद्धा या विषयात लक्ष घालून हो. त्यावेळेला पारनेर पंचांग, त्यावेळेला बरं ते का, हो तेव्हा रघुनाथ शास्त्री गुळवणी नावाचे विद्वान होते, त्यांच्याकडनं एक कलातिथीचं पंचांग काढून घेतलं त्यांच्या वा, वा, वा. संप्रदायासाठी. की सुंदर. ते म्हणले हे बाहेरचं चालत नाहीये, अगदी, ह्याच्यावर अगदी. लोकांचं चुकत चाललंय. आणि काय होतं, देशे कालेच पात्रेच तद्दानम सात्विकम स्मृतम अगदी जे बरोबर. गीतेत हो. दिलंय की देश काल पात्र शुद्ध असेल तर त्या कर्माचं फळ मिळेल. अगदी बरोबर. तर त्यामुळे लोकांनी एवढंच आहे की बाबा कला तिथीनुसार जी पंचांग चालतात, आमचंच असं नाही, भारतात कुठलीही पंचांग जी सूर्य सिद्धांतानुसार चालती ती जरी फॉलो केली तरी त्यांची कर्म चुकणार नाही, तिथी चुकणार नाही आणि त्याचं फळ विपरीत मिळणार नाही. हा, हे सगळ्यात महत्वाचं. जर चुकीच्या स्थितीला जर समजा यापैकी काही कार्य किंवा श्राद्ध झालं हो, तर हो. काय? त्याच्यामध्ये तैत्तिरीय ब्राह्मणामध्ये श्लोक आलेला आहे बघा, एक मंत्र असा की चुकीच्या काळात जर कर्म केलं हा, की त्याचं फळ जे आहे ते शुभ किंवा विपरीत, शुभ फळ मिळत नाही तर विपरीत फळ मिळतं, हम्म. असं त्याचं फळ दिलेलं आहे. तर त्यामुळे आपल्याला, आणि त्याचं उदाहरण उत्तम म्हणजे करक चतुर्थी नावाचं एक व्रत आहे. करक चतुर्थी. हा, हो तर ते व्रतराजामध्ये त्याची कथा आली आहे. आणि त्याच्यात असं सांगितलंय त्या कथेमध्ये की चंद्रोदयाला अर्घ्य द्यायचा होता चंद्र, पण तो चुकीच्या वेळेला दिला गेला तर त्याचं विपरीत फळ त्या व्रतकर्त्याला मिळालं. त्यामुळे आपल्याकडे जे म्हणलं जातं ना की करायचंय तर नीट करा, शास्त्र अगदी, वगैरे अगदी. सांभाळून, खरंच खरंच. हो. नाही तर न केलेलं बरं. अगदी सत्य. तर त्यामुळे ते करायचं असेल तर व्यवस्थित शास्त्रानुसार जी पंचांग आहेत. बरोबर. आज तुम्ही जर शृंगेरीला वगैरे गेलो आपण, हो हो तर आदि शंकराचार्यांची जी मुख्य पीठ आहेत तिथे अजूनही सूर्य सिद्धांत पंचांग प्रमाण मानलं बरोबर. जातं. किंवा आपण मंत्रालयात वगैरे धर्मस्थळला माधव पीठाचं अगदी जी जी बरोबर. हो. पंचांग बघितली उत्तरादी मठाची, तिथेही सूर्य सिद्धांत पंचांगच सगळे आचार्य प्रमाण मानतात. म्हणजे त्यांनाही काहीतरी त्यातला एक गाभा लक्षात आल्याशिवाय. पण गौरवजी, मला विचारायचं वेगळं आहे तुम्हाला. ते असं की ठीक आहे, मी कदाचित त्या क्षेत्राशी निगडीत आहे, हो तुम्ही त्यातले विद्वान आहात, इथपर्यंत ठीक आहे की ते फक्त माझ्यापर्यंतच मर्यादित होईल. हो मला सर्वसामान्य मंडळींना कळेल बर की जेणेकरून आम्ही नेमकं कोणाच्या मागे उभं राहायचं, हे सगळ्यात महत्वाचं आहे की कोण योग्य. कारण काय होतं माहिती का की 2 मतप्रवाह आहे बरोबर, आणि दोन्ही मतप्रवाह मी कसा योग्य आहे अगदी हे बरोबर. देखील सांगण्याचा प्रयत्न करत बरोबर. असतात. मला हे सांगायचं आहे की खऱ्या अर्थाने आत्तापर्यंत केवळ तिथीचा निर्णय करताना तुम्ही इतकी आम्हाला त्याच्यावर शास्त्रार्थ दिलेत आणि इतकी प्रमाणं तुम्ही आम्हाला सांगितलेत की आम्हाला आता खात्री झाली की नाही, तिथीचा निर्णय करताना सूर्य सिद्धांत किती महत्वाचा आहे हे मान्य आम्हाला. बरोबर पण एक जे सर्वसाधारण मंडळी ज्यांना हो. याच्यातलं ज्ञानच नाही, बरोबर. मग ते काय करतात की सर्वसाधारण फक्त कॅलेंडर बघितलं, कॅलेंडर त्याच्यात बघतात. जे काही दिसतंय आणि त्यानुसार हो, ते हो. करतात. मग त्या मंडळींना त्याचे काय विपरीत परिणाम होतात, तर तुम्ही जसं सांगितलं की त्याची शुभ फलितं मिळण्याच्या ऐवजी उलट विपरीत फलितं मिळतील. म्हणजे एक उदाहरण, आपण विषय काढलात हो. म्हणून द्रविड गुरुजींनी त्या निर्णयात मेन्शन केलेलं आहे की जयेंद्र सरस्वती जे होते कांची कामकोटी कांचीचे, हो, शंकराचार्य, त्यांना शंकर रमण केसमध्ये अटक झाली. हो, तर- जयललिता त्यावेळेस हा, तिथल्या बरोबर. सीएम तर असतात. त्यांची कुंडली काशीला गुरुजींकडे आली. तर असं का झालं, तर हा. त्यावेळेला 2 पंचांगानुसार त्यांच्या पत्रिका बनवल्या गेल्या. अच्छा. एक ह्या दृगगणित आधुनिक पंचांगानुसार बनवली गेली बरोबर. आणि त्याचं दशा महादशा फलिताचं विवेचन बृहत पाराशरीतनं काढलं हो आणि जुन्या गणितानुसार सूर्य सिद्धांताच्या पत्रिका काढली. हा, तर जुन्या गणितात आणि नव्या गणितातल्या पत्रिकेत फरक असल्यामुळे दशा महादशा अंतर्दशेत फरक आला. त्यामुळे मग जुन्या गणिताने जी पत्रिका आली त्याच्यात शनी महादशेत गुरु अंतर्दशा त्यांना चालून बृहत पाराशरीत त्याचं कारागृह प्रवेश हा तंतोतंत फळ जुळलं. जुन्या नव्या गणिताने जी पत्रिका काढली बरोबर. गेली आत्ताच्या सॉफ्टवेअर किंवा हो. नासानुसार,
तर ते फळ येतच नव्हतं त्याच्यामध्ये. अरे. फलिताच्या दृष्टीने सुद्धा हे जुळत नाही. बरोबर. दुसरं भानुदास महाराजांचं उदाहरण तिकडे विदर्भातल्या दिलेलं आहे गुरुजींनी त्याच्यामध्ये. त्यांच्या मुलीचा विवाह झाला. विवाह झाल्यानंतर काही महिन्यामध्येच काडीमोडा स्थिती निर्माण झाली. तर दोन्ही पत्रिका देगलूरकर महाराजांच्या माध्यमातून बरोबर गणेश्वर शास्त्रींकडे आल्या. बरोबर. तर दोन्ही पत्रिका समोर ठेवल्या, या नवीन गणितांनी केलेल्या. अच्छा. मग त्याच्यामध्ये येत होती मुलीची का मुलाची वृषभ रास बर. आणि जोडीदाराची कन्या रास. गुरुजी त्या पत्रिका बघत नाहीत हो. नवीन गणिताच्या. अगदी अगदी. मग जुन्या गणितांनी पत्रिका केल्यावरती मुलाची का मुलीची मेष रास अच्छा. राशी आणि इकडे आली कन्या, तर मेष कन्या आलं मृत्यू षडाष्टक. अगदी तर बरोबर. तिथं ते उत्तर जुळून आलं की का अशी परिस्थिती निर्माण झाली. फलिताच्या दृष्टीने सुद्धा आपण विचार करतोय, तिथे सुद्धा हे जुळत नाही. मला काय विचारायचं गौरवजी, हे पा, मी एक ज्योतिषी आहे, बरोबर, आणि स्वाभाविक आहे की माझ्याकडे मार्गदर्शन घेण्यासाठी अनेक मंडळी येणं बरोबर आहे. रोजच चालू आहेत. मग का ज्या वेळेला आम्ही दृक गणिताच्या माध्यमातून केलेल्या पत्रिकेवर जेव्हा हो. मार्गदर्शन करतो, ते त्यात बदल होण्याचा संभव आहे. संभव असतो, कारण जे बॉर्डरला ग्रह असतात ते मागं पुढे होतात बऱ्याच. अगदी आणि बरोबर. चंद्राच्या बाबतीत विशेष करून प्राचीन आचार्यांनी असं सांगितलं, अगदी भास्कराचार्यांनी, फलितासाठी किंवा ह्या तिथीसाठी जो चंद्र घ्यायचा आहे, एकच मंदफल नावाचा संस्कार आहे, ज्याला इंग्लिशमध्ये इक्वेशन ऑफ सेंटर म्हणतात. थोडा एकच करून ते गणित घ्यायचं आणि त्यानुसार त्या पत्रिका बनवणं असेल किंवा तिथी काढणं असेल ते हो. करा. आता पाश्चात्यांनी चंद्रावर जवळपास अजून 5-6 वेगळे संस्कार, म्हणजे मंदफल आहेच, बरोबर त्याबरोबर परटर्बेशन असेल, अॅन्युअल व्हेरिएशन असेल, हे इंग्रजी संस्कार आहेत सगळे. बरोबर पण हे घ्यायचे ग्रहणासाठी, चंद्रग्रहणाचा मला टायमिंग काढायचा आहे, बरोबर. त्यावेळेला हे संस्कार घ्यायचे. ते रोजच्या तिथीसाठी किंवा रोजच्या कर्मासाठी घ्यायचेच नाहीयेत ते. अच्छा. त्यामुळे चंद्र बदलला की चंद्रावरनच महादशा काढतो आपण. अजून एक महत्त्वाचा विषय की मला निवडणूक जिंकायची म्हणून एखादं मला अनुष्ठान करायचं आहे किंवा बरोबर. एखादा यज्ञ करायचा आहे, हो किंवा अगदी अत्यवस्थ अवस्थेमध्ये ICU मध्ये एखादा पेशंट आहे बरोबर. आणि धावत माझ्याकडे कोणी आलं की गुरुजी एखादं अनुष्ठान सांगा किंवा तुम्ही करा, हो अशा वेळेला तर मला असं वाटतं की फार गरजेचं आहे हो की योग्य तिथी आम्हाला मिळणं बरोबर आणि आहे. त्याच कालावधीत सुरुवात होणं आणि त्याची सांगता त्या कालावधीत ठरल्याप्रमाणे हो. जर झाली तर त्याचं फलित अगदी त्याचं तंतोतंत अगदी मिळेल. तंतोतंत मिळतं हा. आणि त्या माणसाला सुद्धा ते कळतं, तोही अगदी आपल्याला बरोबर. कळवतो की बरोबर माझं जी कामना होती बरोबर मनामध्ये बरोबर. ती पूर्ण झाली. नाही, काही वेळेस काय होतं, आपण म्हणतो बाबा रे हे तर काय आपल्या हो, हातात हो, नाही, हो. अनुष्ठान केलं बरोबर पण त्याचं जर फलित त्या व्यक्तीला नाही मिळालं मिळालं. तर आपल्याबद्दल सुद्धा एक प्रकारची अश्रद्धा निर्माण होते श्रद्धा निर्माण होते की आम्ही तर गुरुजींना एवढं मानत होतो, बरोबर त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही एखादं व्रत वैकल्य अनुष्ठान केलं, बरोबर पण बरोबर. असं असून सुद्धा म्हणावं असं यश का मिळालं नाही, तर बरोबर. त्याचं ते एक कारण ते असू एक शकतो. कारण आहे की मी काळ तर असं चुकतोय. म्हणेन हा. की बहुतेक सगळ्या याज्ञिकांनी या बाबतीमध्ये विचार करायला हवा खरं तर. म्हणजे आम्ही एक हा पक्ष समोर ठेवतोय अगदी अगदी खरी गोष्ट की आहे. सक्ती तर कोणालाच नाही. नाही. बऱ्याच जणांना असं वाटतं की एक मुद्दा आपण मगाशी हा. म्हणलात की सणवार यायच्या आधीच तुम्ही 5-6 दिवस व्हिडिओ का टाकता, तर नाही, काय हा आक्षेप तर माझा पण होता. त्याला कारण असं आहे की आपण जर पंचांग करते आहात, म्हणजे आम्ही आपल्याला मानतो आज पंचांग करते म्हणून तुम्ही खूप कमी कालावधीमध्ये खूप उत्तम रीतीने जेव्हा पंचांग समजवताय जगाला, तर त्यामुळे मग तुम्ही हे सगळं अधिकाने आम्हाला वर्षाच्या आधीच सांगत की बा या येणाऱ्या वर्षामध्ये अशा अशा पद्धतीचे तिथीवार सण हो. उत्सव सगळे असतील. तर म्हणून कदाचित काही वेळेला याच्यावर थोडंसं लोकांमध्ये द्विधा होणं हो, किंवा स्पार्किंग होणं बरोबर. आणि मग कोणीतरी कुठल्या तरी मताशी ठाम राहणं ठाम असं राहणं. सगळं ते होतं. बरोबर पण काही वेळेला जसं मी तुम्हाला म्हणालो ना की अंतर्मनातून कुठेतरी हे प्रत्येकालाही वाटत असतं बरं का, नाही की नाही यांचं जे म्हणणं आहे ते योग्य आहे, कारण त्याला आधार दिलाय त्याने. सध्या नवीन एक पद्धत रूढ झाली आहे की पुरोहित लोक त्यांच्या घरचं अनुष्ठान आमच्या पंचांगानुसार करतात अरे वा. आणि यजमानांचं अनुष्ठान इतर पंचांगावर. नाही, खरं तर हे हास्यास्पद आहे. माझं असं मत आहे की जर तुमचा एवढा ठाम विश्वास जर आहे सूर्य सिद्धांतावर, तर आता असं करायला काय हरकत आहे की नाही आता प्रत्येक गोष्ट आपण सूर्य सिद्धांताच्या माध्यमातून बघावी. बरोबर बरं, दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी, मी तुम्हाला हीच विनंती केली की मी जेव्हापासून पंचांग बघायला लागलो तेव्हापासून आम्ही पाहतोय की महाराष्ट्रामध्ये एकच विशिष्ट पंचांग, त्यांचं नाव लौकिक आणि ते आधीपासून 50 वर्षापासून चालत असल्यामुळे ते स्वाभाविक हो, आहे, हो. आम्ही त्याचं अनुसरण करत होतो. पण जेव्हापासून देशपांडे पंचांग आलं तेव्हा आमचीच द्विधा व्हायला लागली. हो बरोबर आहे. आणि ही माझी द्विधा नाही, माझ्या क्षेत्रातल्या अनेकांची व्हायला लागली
फक्त मी जसं तुम्हाला म्हटलं की ते स्वीकारणं होत हो, नाहीये, हो. अजूनही मनापासून ते वाटत नाही. तर आता यातल्या ज्या अडचणी लक्षात आल्या आहेत हो, की अरे आपण केलेल्या अनुष्ठानाचं जर फलित नाही मिळालं तर, बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला मी सांगतो दिवसभरात आम्ही 10-10 तास 2 सत्रामध्ये यज्ञ करतो, अक्षरशः नाभीपासून मंत्र खरं आहे, म्हणतो. खरं आहे. आणि जर समजा 7 दिवसाच्या यज्ञाने त्या यजमानाला जर फलित मनाजोगत नाही मिळालं बरोबर आहे. तर ते आपल्याला दुःख किती आहे. दुःख होतं, बरोबर आहे. हा, ते जाऊ द्या की तुम्हाला तुमचं मानधन मिळते, दान दक्षिणा मिळते, बरोबर. तो विषय वेगळा. पण जर समजा त्या यजमानाला त्याचं फलित नाही मिळालं हो, तर याचं हो. आपल्याला दुःख. आणि मग याचं एक कारण असं देखील आहे की योग्य ती तिथी आणि हे बघून आपण केलेलंच नसतं. अगदी. आणि मगाशी आपण जो मुहूर्ताचा प्रश्न विचारला, हो. विवाह, अगदी उपनयन, बरोबर. आता हे जे मुहूर्त पंचांगात देतात, काय झालं आता महाराष्ट्रातलं ओव्हरऑल एक दुर्दैवाचं अभ्यासक फार कमी झाले. अगदी बरोबर. पूर्वीच्या काळी पंचांगकर्त्याला प्रतिप्रश्न करणारे विद्वान होते हो, की हे खरोखर. चुकलंय तुमचं खरी पंचांग. गोष्ट आहे, खरंच. आता विवाह मुहूर्त जर आपण तपासलेत काही महाराष्ट्रातल्या प्रचलित हो, पंचांगातले, एक हो, तर हो. गुरु शुक्राच्या आस्तातले मुहूर्त देतात अगदी. की जे अत्यंत आपत्कालात घ्यायला सांगितले. हो. म्हणजे महामारी सारखे काही गोष्टी आहेत, राष्ट्रभंग जिथं व्हायचा आहे अशा वेळेला ते असतातले मुहूर्त. कारण गुरोवर असते पतिम हन्यात, हा, शुक्रा असते चैव कन्यकाम, चंद्रे नष्टे उभौ हन्यात, असं त्याचं फळ दिलंय शास्त्रात. गुरुच्या आस्तात विवाह झाला तर पती सुखात अडथळा येईल, अगदी बरोबर. शुक्राच्या आस्तात झालं तर पत्नी मरेल. अगदी मृत्यू जरी नाही धरला आपण अगदी बरोबर. तरी कुठंतरी वैगुण्य येईल. पण त्यांचं तर म्हणणं असं पण असतं की गुरु शुक्र जर एकत्र असता असेल तरच नका देऊ. आता काय झालं, मग ही जी स्वतंत्र वचन आली बरोबर. की गुरु अस्ताचं एक फळ दिलं, मग त्यांनी वचन देताना दोन्ही अस्ताचं एकदम दिलं असतं, हा, अगदी बरोबर. नाही का? म्हणजे गुरु शुक्र एकत्र असताना केलं तर हे होईल, बरोबर. पण स्वतंत्र वचन एक देऊन ठेवली. आणि काय झालं, सध्या एक सवडशास्त्र अगदी सत्य लोकांना फार ते अगदी रुचतंय. सत्य परिस्थिती. मी तुम्हाला हेच सांगतो की जेणेकरून आजकाल जग इतकं फास्ट झालंय हो, की इकडे एवढ्या अभ्यासात्मक बघण्याची कोणाची दृष्टीच राहिली नाही. बरोबर बरोबर जे तयार मिळतंय ना तेच घ्यायचं आणि तेच त्याच्यावर घ्यायचं. चालू करायचं. बरोबर. आणि त्यामुळे काय होतंय की आपला जो मूळ गाभा आहे, भारतीय शास्त्र किंवा परंपरा बरोबर. इतकी गहन आहे, इतकी विशेष आहे बरोबर. की जगाने त्याचा अवलंब करावा. खरंय. आणि त्याच्यात मूळ काय असेल तर मला असं वाटायला लागलं की हे सूर्य सिद्धांत आहे. अगदी अगदी की सूर्य सिद्धांत हे जगाला दिलेली मोठी देणगी आहे खरं आपल्या देशाने. बरोबर बरोबर. आणि आता परिस्थिती अशी झाली की आपल्याच पंचांगाला वाचवणं असं एक काम करायला लागतंय. बरोबर. म्हणजे आपलं जे मूळ आहे ते आपल्यालाच वाचवायला हा, लागतंय. अशी ती परिस्थिती झाली असं मात्र मला वाटतं. आणि जसं तुम्ही सांगितलं की जसं विवाह उपनयन याच्यातला जसा हो. बदल आहे तसं श्राद्ध कर्मामध्ये हो, किंवा हो. व्रतवैकल्य अनुष्ठानामध्ये सुद्धा तिथी किती महत्वाची असते बरोबर ते माझ्या लक्षात आलंय. बरोबर. गौरवजी, अजून एक प्रश्न जो सर्वसामान्य सगळ्यांसाठीचाच आहे बरं का. म्हणजे मी हे म्हणणारच नाही की विशिष्ट समाजासाठी असं नाही, कारण प्रत्येक समाजामध्ये विवाह कार्य तर असतात. हो हो. तर विवाह आजकाल आम्ही जे बघतोय अनुभवतोय तर तो संस्कार न राहता सोहळा झाला. सोहळा झालाय. म्हणजे ज्याला आपण काय म्हणू, संस्काराच्या जागी इव्हेंट यायला लागला तो इव्हेंट. आता. बरोबर. आणि त्या इव्हेंट मध्ये तुम्ही गुरुजींनी दिलेला जो मुहूर्त काही असतो हो हो. तो त्यांना लक्षातच येत नाही. बरोबर आहे. कारण आजकाल आम्ही असंही बघतो की एकाच लग्नात 2 वेळेला लग्न लावलं जातं. म्हणजे टाळी लागते बरं का. बरोबर. मंगलाष्टक 2दा. कारण सकाळच्या वेळेला म्हणे वैदिक विवाह करतो हा. आणि पुन्हा संध्याकाळी मग ते स्टेजवर उभे राहतात, रिसेप्शन हो, असतं तर हो. त्यावेळेस परत एकदा मंगलाष्टक वगैरे. बरोबर. बरं, अजून एक महत्वाची सगळ्यात मोठी अडचण अशी की जर आपण साधारणपणे कालावधी दिलेला आहे 2-2 तासाचा हो असा आपण हो. धरला बरोबर. तर साधारणपणे सकाळी 10:58 जर टाळीचं मुहूर्त आपण हो, सांगितलंय हो. त्यांना तर ते साधारण 2 वाजता लागली. तर असं ज्या वेळेला होतं तर त्यानंतर त्यांच्या दोघांच्या वैवाहिक जीवनावर हो. किंवा त्या कुटुंबियांवर काय परिणाम होऊ शकतो. अर्थात आम्ही हो. लोकांमध्ये प्रबोधन करतो किंवा कथेतूनही आम्ही सांगतो की ती वेळ टळता कामा नये, पण ही शक्यतो टळली जाते. हो हो. कारण का तर इतकी हौशी मंडळी असतात बरोबर. त्याच्यामुळे त्यांच्या पुढे घरच्यांचंही चालत नाही हो. आणि मग नाच गाणे बाकीच्या सगळ्या गोष्टी चालतात. तर त्याच्याने काय फरक पडू शकतो. आता काय, आपण खूपच चांगला प्रश्न विचारलाय. तर जो सर्वप्रथम मुहूर्त काढलेला आहे, हो. मी मगाशी म्हटलं तसं अभ्यासकच या शास्त्रातले कमी झालेत. हो. किंबहुना म्हणजे आता मला असं बोलणं लहान तोंडी मोठा घास घेतोय मी, पंचांगात जे मुहूर्त देतात ते तरी किती शुद्ध असतात. ते बा, आता हा विषय वेगळा, पण आम्ही असा विचार बरोबर. करतो निदान जो दिलाय तो तरी तो पहा. तरी पहा. तर विवाहाचा मुहूर्त आपण म्हणलात ना, त्याच्यासाठी जवळपास 14 फिल्टर लावलेत आचार्यांनी शास्त्रामध्ये. 14 फिल्टर म्हणजे पहिलं तर पंचांग, तिथी, वार, नक्षत्र, योग, बरोबर. करण शुद्ध पाहिजेतच. मंगळवारी विवाह करू नये असं दिलंय मुहूर्त मार्तंडामध्ये.
पुढे जाऊन डिवोर्स सारखी परिस्थिती निर्माण होते आणि 10 फिल्टर वेगळे दिलेले आहेत, वेगवेगळे दोष आहेत. त्यातनं जो अर्क खाली येतो तो म्हणजे शुद्ध विवाह मुहूर्त असतो. दुर्दैवाने महाराष्ट्रात ते अनेक वर्षापासून असे मुहूर्त देतच नाहीये कोणी, जे फिल्टर होऊन खाली आलेत. आम्ही असा प्रयत्न केला आता ह्या वर्षापासूनच की दशदोष शुद्ध विवाह मुहूर्त द्यायचे, आणि जर शुद्ध काही दोष असेल तर तिथं खाली मेन्शन केलेलं आहे की बाबा त्याला काय परिहार करा. कारण प्रत्येक वेळेला शुद्ध मुहूर्त मिळेल असं नाहीये. तर आता बऱ्याचदा कसं होतं की मुहूर्त शुद्ध नसतो, तो एक कारण झालं. दुसरं, मुहूर्त शुद्ध असेल तरी लोकांची अनास्था, म्हणजे आपण म्हणलात तसं इव्हेंट झालेला आहे तो, त्यामुळे त्या मुलीचा मेकअप व्हायलाच इतका वेळ लागतो की ती त्या मांडवात यायलाच पुढचा अर्धा तास निघून गेलेला असतो. आणि जो सूक्ष्म मुहूर्त असतो तो साधारणपणे एक 10 मिनिटं, म्हणजे समजा 10:32चा असेल तर मागं 5-7 मिनिटं पुढे 5-7 मिनिटं चालू शकतो, कारण तो नवमांश काढून दिलेला असतोय. कारण एक नवमांश साधारण 14 मिनिटं चालतो आणि त्याचा मध्य असतो तो, त्यामुळे अगदी मागे 5-7 मिनिटं पुढे 5-7 मिनिटं चालेल. पण 2 तास पुढे गेला की लगेच लग्नराज बदलते आकाशात, आणि लग्नराज बदलली की सगळंच पॅरामीटरच बदलतात आखे. आता सश्रद्ध लोकांचा हा विषय, काही जण म्हणतात हे असलं काही नसतं मुहूर्त वगैरे, त्यांच्यासाठी आपला हा व्हिडिओच नाहीये. पण जे सश्रद्ध लोक आहेत त्यांच्यासाठी हा मुहूर्त विषय फार महत्वाचा आहे. कारण पूर्वीच्या काळी राजे लोक सुद्धा सीमोल्लंघन करताना, अगदी विजयादशमीला सुद्धा जे आपण सीमोल्लंघन अजूनही देतो, तर त्याला तेच शास्त्र आहे की बाबा त्यांना त्या विजयादशमीला सीमोल्लंघन करून विजय प्राप्त करून घ्यावा, म्हणून राजे लोक तेव्हा सुद्धा मुहूर्त पाळतच होते. तर त्यांचं अनुकरण थोर पुरुषांचं करून किमान लोकांनी एवढं तरी अपेक्षित आहे की त्या मुहूर्तालाच विवाह लागणं किंवा उपनयन हे महत्वाचं आहे. कारण गौरवजी तुमच्या लक्षात आलं असेल, कारण आजकाल आपण जे बघतो ना की खरोखर ऐश्वर्याचं प्रदर्शन म्हणजे विवाह. हो खरं आहे आजकाल बरोबर, अगदी डोक्यावर कर्ज करून सुद्धा पण ते प्रदर्शन करायचं. बरोबर. बरं, एवढं करून सुद्धा करणारी व्यक्ती करवणाऱ्या व्यक्तीच्याही मनात धासते की किती कालावधी टिकेल. हो अगदी. आणि हे मला असं वाटतं की याला सगळ्याला कारण असं आहे की कधी कुठली तिथीवार नक्षत्र बघितले तारीख फक्त तारीख बघितली, मुहूर्त गुरुजींनी सांगितलंय ते ठीक आहे, आमचं जेव्हा लागेल तेव्हा लागेल. तर ही जी काही स्थिती आहे तर त्याच्यात हा सगळ्यात मोठा बदल होऊ शकतो. आणि लोक असे येतात विचारायला, काढीव मुहूर्त गुरुजी द्याल का आम्हाला? आता मुळात मुहूर्त आणि काढीव हे 2 शब्दच विरुद्ध आहेत. अगदी बरोबर. की जर तो काढीव असेल तर मुहूर्तच असू शकत नाही. आता काही जण अमेरिकेतनं यजमान येतात, म्हणजे आम्ही त्या माध्यमातून श्रोत्यांना सांगू इच्छितो की उपनयनाला तिकडे राहणारे लोक इथे येतात, त्या मुलांना सुट्ट्या असतात डिसेंबरमध्ये, तर लोक म्हणतात डिसेंबर मधला मुहूर्त काढून द्या. आता मुळात उत्तरायणाची जी सुरुवात दिली आपल्याकडे ती मकर संक्रांतीपासून दिली आहे. काही पंचांगात ती 21 डिसेंबरला सायन संक्रांतीनुसार देतात. पण धर्मशास्त्रानुसार जेव्हा निर्यन सूर्य म्हणजे 14-15 जानेवारीला तो मकरेत जातो, मकर, तेव्हापासूनच उत्तरायण सुरू होतं खरं. तर त्यामुळे त्यांना जेव्हा डिसेंबरमध्ये सुट्ट्या असतात तेव्हा ते मुहूर्त मागतात. तर तो दक्षिणायनात कधीच उपनयन होत नाही. तर त्यामुळे अशा वेळेला करता कारयिता हे सगळे दोषी असतात त्याच्यामध्ये. त्यामुळे आपण मुहूर्त काढून देणं चुकीचा, म्हणजे नकळत त्या पापाचे भागीदार होणं असतं. त्यामुळे सामान्यतः जे विधी आयुष्यात एकदाच व्हायचे, म्हणजे लग्न असेल, उपनयन, ते किमान शुद्ध मुहूर्तावर, भले तुम्ही एक 4 दिवस वेगळी सुट्टी टाकून जानेवारीत या. पण त्याच्याही बद्दल माझा प्रश्न आहे. त्याच्याबद्दल असंही म्हटलं जातं की आकरणात मंद करणं श्रेया. बरं का, अगदी ठार बहिरा असण्यापेक्षा काहीतरी ऐकू येते, बरोबर, असं आपण मानतो की अरे अमेरिका त्यांचं आयुष्य गेलं तरी सुद्धा अगदी मुहूर्तावर उपनयन करू इच्छित आहे. अरे पण ते मुळात चुकीचंच करताय. पण आता या वाक्याला तुम्ही काय उत्तर देणार? आता काही पंचांगात अशी ती पळवाट काढली आहे की जे पुढे जाऊन वेदाध्ययन करणार नाहीये, की जे इंजिनिअरिंग वगैरे शिक्षण घेणार आहेत त्यांनी कधीही मुंज करा. पण काय होतं, गायत्रीची जी दीक्षा आहे त्या दीक्षेचा तो मुहूर्त आहे. कारण दीक्षा उत्तरायणात करावी असं स्पष्ट दिलेलं आहे. तर त्यामुळे, आणि मी तर लोकांना हेच सांगतो की केवळ आयुष्यात त्यांनी 24 अक्षर त्या बालकाला शिकवले म्हणून त्याला आचार्य पदवी मिळाली. तो बटून तो बटवाचार्य झाला. बरोबर आहे. फक्त 24 अक्षर, मग त्या 24 अक्षरांचं महत्व आपल्या आयुष्यात किती असेल हे आपण समजलं पाहिजे. आणि ते 24 अक्षर केव्हा घेतले पाहिजे हे देखील महत्वाचं. का बरं दोघांच्या डोक्यावरून वस्त्र टाकले पाहिजे? का बरं त्यावेळेस वाजंत्री लावण त्यांची लिप मुवमेंट सुद्धा कळता कामा नये? त्याला कारण असते की जगातला सगळ्यात गुह्य मंत्रच तो आहे. आमचे गोडसे गुरुजी नेहमी सांगायचे, अरे गायत्री कर, बाकी जाऊ दे, सोडून दे सगळं, ते काय व्रत वैकल्य करण्याची गरज, तू गायत्री कर, मातृ योनिवत गुह्या, असे ते त्यावेळेस सांगायचे.
सांगायचं. म्हणजे इतका गुह्य मंत्राचा जर तुम्ही अधिकारी होत आहेत तर तो अधिकार मिळवण्यासाठी विशिष्ट दिवस तर पाहिजे की नाही? पाहिजे. बरोबर. कोणत्याही दिवशी करून घ्या हे म्हणणंच मुळात चुकीचं आहे खरं तर. आणि तो मुंज सुद्धा आपण म्हणतात तसा इव्हेंट झालेला हो ना. असल्यामुळे आता त्याला जे बेसिक नियम पाळायचे ते म्हणजे सकाळी नाश्त्यातच कांद्याचा उपमास आणि अगदी, पलांडू भक्षणात पुनरपी मौंजी बंधनम कुर्यात असं आलंय अगदी बरोबर. की कांदा खाल्ल्यावर परत मुंजा करायला लागते. म्हणजे अगदी एवढं पाळणं शक्य नाही, पण किमान त्या दिवसासाठी खरंच तरी आहे. तो दिवस तरी आपण तेवढं तरी पाळायला पाहिजे. अगदी तुम्हाला मी सांगतो ना, म्हणजे आजकाल हे खरं तर हा तुमचा विषय मला समाजासमोर मांडायचा आहे की ठीक आहे, मी आतापर्यंत लोकांना काय सांगितलं याच्यापेक्षा आज तर प्रत्यक्ष गौरवजी तुम्हाला हे सांगतात आहे की अरे बाबा, लग्नात सुद्धा काय ते नवऱ्या मुलीला काय उचलतात काय अंतरिक्ष विवाह होतो तो. काय किती विचित्रपणा आहे. म्हणजे आमचे गुरुजी म्हणायचे की त्यावेळेस ते दोघे सोहळ्यात असतात, त्यांना स्पर्श देखील करण्याचा अधिकार नाही. बरोबर. पण अशा परिस्थितीत जे आज काही दृश्य पाहायला मिळतंय ते फार विपरीत होत चाललंय. अजून एक विषय महत्वाचा असा पण आहे बरं का, म्हणजे एक तर आमच्यासारखी मंडळी सुद्धा काय करतात की अरे सूर्योदयाला कोणती तिथी आहे, मग बस ती तिथी दिवसभर पाळा. हा एक विषय महत्वाचा. आणि आजकाल काय झालंय की घराघरातल्या सगळ्या गृहिणी इतक्या हुशार झाल्या आहेत, कॅलेंडरनी त्यांना विदूषण बनवून टाकले असं मला वाटतं. तर त्याही एक विषयी तुमच्याशी मला बोलायचं होतं. तर हा विषय खरोखर तितका योग्य आहे का, की काही नाही, केवळ सूर्योदयाला ती तिथी आहे म्हणूनच ती तिथी दिवसभर धरली पाहिजे, हे कितपत योग्य? आता शास्त्रात असं दिलं की कर्मणो यस्य या कालहा तत्काल व्यापिनी तिथी, म्हणजे ज्या कर्मासाठी जो काळ सांगितला त्या काळात ती तिथी पाहिजे. अगदी उदाहरणार्थ संकष्टी चतुर्थीचं व्रत घेतलं आपण, तर संकष्टीला मुख्य काळ दिलाय चंद्रोदय. कारण चंद्रोदयाला चंद्राला गणपतीला अर्घ्यदान आहे आणि तेव्हा तो उपवास सोडायचा. मग बऱ्याचदा आपण बघतो दिवसभर तृतीया असते, मग आम्हाला फोन येतात बऱ्याचदा की अहो तुम्ही चतुर्थी आज कशी दिली आहे, सूर्योदयाला तर तृतीया आहे. तर प्रत्येक व्रताचा निर्णय वेगळ्या नियमानुसार होतो. तसं चतुर्थी चंद्रोदयाला ज्या दिवशी आहे, भले ती दिवसभर तृतीया असेल पण संध्याकाळी 10चा चंद्रोदय आहे समजा, तर तेव्हा चतुर्थी असेल तर ती चतुर्थी असते. तसंच आपण जन्माष्टमी बघतो, मध्यरात्री निशिथ काल व्यापिनी पाहिजे तेव्हा अष्टमी, दिवसभर सप्तमी जरी असेल. तर प्रत्येक व्रतानुसार निर्णय. काय झालंय आपण म्हणलात तसं की धर्मशास्त्राचा ज्याचा अभ्यास आहे त्याचा ज्योतिषाचा नाहीये, ज्योतिषाचा ज्याचा त्याचा धर्मशास्त्राचा नाहीये. त्यामुळे बऱ्याचदा एक नियम सर्रास वापरला हा जातो की सूर्योदयाला ही तिथी आहे ना, मग ते दिवसभर घ्या. पण ते बऱ्याचदा व्रत किंवा काळ परत चुकून जातात. श्राद्धाच्या वेळेस परत गडबडच आहे ना. हो, श्राद्धाला मग ती मगाशी आपला विषय झाला अपराह्न जो आहे की साधारण दुपारी 1:30 ते 4, अर्थात तो बदलतो काळ, पण त्याच्यात ती तिथी पाहिजे. गौरवजी, अजून एक विषय महत्वाचा असा की घरोघरी कॅलेंडर आता येतात, हे मान्य. एवढेच नाही तर कदाचित एखाद्या घरात 15 सुद्धा येतात. कारण आजकाल कुठल्याही विभागातले नगरसेवक सुद्धा आता त्यांचे नाव काढतात. ते चांगली गोष्ट आहे, अवश्य काढा. पण त्याच्याने होतंय काय की खूप गल्लत व्हायला लागली. म्हणजे तारीख आणि तिथी याचा कुठे काही हे मेळ लागत नाही. आणि खास करून महिलांना फक्त कॅलेंडर भिंतीवर असतं, त्याच्यामुळे तेवढंच बघितलं जातं. आणि त्या तारखेवर तुम्हाला आश्चर्य वाटेल की लोक आम्हाला मुहूर्त सांगतात. अहो गुरुजी, नाही, ह्या कॅलेंडर मध्ये वास्तूचा मुहूर्त दिलाय, विवाहाचा मुहूर्त दिलाय. म्हणजे कॅलेंडरला इतकं महत्व आलं की पंचांगाचं महत्व कमी व्हायला असं वाटायला लागलंय. म्हणजे पंचांग आता फक्त ज्योतिषीच वापरतात की काय? आणि हे जर असं होत असेल तर ते घातक आहे समाजासाठी. बरोबर. तर या बाबतीत तुम्हाला काय वाटतं? पंचांग पूर्वी म्हणजे खनवटीला पंचांग असल्याशिवाय लोक बाहेर पडत नव्हते, पण आता अगदी आपण म्हणतो जमाना बदललाय, तर तुम्ही कॅलेंडर वापरा. म्हणून आम्ही आमचं काय केलं, एक सूर्य सिद्धांता नावाची दिनदर्शिका काढली आहे की जनतेनुसार आपल्यालाही थोडंसं बदलायला पाहिजे. पण त्या चौकटीमध्ये तारखेच्या अख्खं पंचांग देऊन ठेवलंय. तिथी वार तर असतोच, नक्षत्र, योग, करण, सूर्योदय, सूर्यास्त, पृथ्वीवर अग्नी असलेले दिवस काही वेळेला लागतात यज्ञ कर्मासाठी, श्राद्धाच्या तिथ्यात. म्हणजे थोडक्यात एका चौकटीत त्यांना बरंचसं ज्ञान त्याच्यात मिळेल असा एक प्रयत्न आहे. तर किमान मला सांगणं म्हणजे विनंती अशी आहे सगळ्या लोकांना की तुम्ही कॅलेंडर जे बनवाल ते सुद्धा जर सूर्य सिद्धांत पंचांगानुसार बनवता आलं तर ते किमान लोकांपर्यंत शास्त्रशुद्ध माहिती पोचायला तरी मदत होईल. गौरवजी, अजून एक प्रश्न माझ्या मनात असा होता की काही वेळेला दृक्पक्षीय पद्धतीने एखादी तिथी अतिशय शुभ मानली जाते असं आपण समजू, पण तीच तिथी सूर्य सिद्धांताप्रमाणे उपलब्ध असेलच किंवा उत्तम असेलच असं जरुरीचं नाही. असं का होतं?
काय होतं, मी मगाशी म्हटलं तसं चंद्रावरती एक्स्ट्रा जास्त संस्कार पाश्चात्य लोकांनी केल्यामुळे अॅक्युरसीसाठी हा. ती तिथी अमावस्या पौर्णिमेला अंतर कमी असतं. म्हणजे सूर्य सिद्धांताची तिथी आणि दृक तिथी जर बघितली तर अंतर अमावस्या पौर्णिमेला कमी आहे. बरोबर. जसं पुढं पुढं जात अष्टमी नवमीच्या आसपास आपण जातो हो. तसं ह्या तिथींमधलं अंतर काही वेळेला 2 तास, 3 तास, काही वेळेला 4-4 तास फरक पडतो. तर हे त्याच्यामुळेच होतं की चंद्रावर एकच संस्कार करावा आपल्या प्राचीन आचार्यांनी दिले तिथी काढण्यासाठी. म्हणजे एकेन मानदेन तू कर्मणा अत्र स्फुटऊ भवेताम रविशीत भानुकी, एकच संस्काराने स्पष्ट करा. अगदी बरोबर. त्याचं कारण मी मगाशी म्हणतो, तिथीची मर्यादा जी जाबाली गोभिल ऋषींनी सांगितले ती सांभाळायची, नाही तर धर्मशास्त्राचा उच्छेद होईल. हे त्याच्यात मुख्य तत्व आहे. त्यामुळे बऱ्याचदा जेव्हा तिथी अशा मिळतात की ह्यांनी ती येते त्यांनी येत नाही, तर अशा वेळेला सूर्य सिद्धांतानुसार जी कला तिथे जी चंद्राच्या कलेनुसार आहे ती प्रमाण घेऊनच आपण पुढे त्यावेळेला जाणं आवश्यक आहे असं मला वाटतं. गौरवजी, मला तुम्हाला असं विचारायचं होतं की माझे स्नेही आहेत, पण भारतातले अग्रगण्य विद्वान आहे, सलक्षण घनपाठी आहे, स्मार्त चूडामणी आहे आणि खास करून ते नाशिक तीर्थ पुरोहित देखील आहेत. आणि आता त्यांची जी भूमिका आहे या कुंभमेळ्याच्या निमित्ताने खूप महत्वाची असते. ह्या सगळ्याचा शास्त्रार्थ ते पूर्वापार देतात. म्हणजे अगदी भगवान शंकरांपासून गौतम ऋषींपासून ते अगदी खूप तुम्हाला दाखले देऊ शकतात. तर परवा खास करून त्यांच्याजवळ बसून आमचा काही विषय चाललेला होता. तर त्यांनी मला कमीत कमी आपल्याला मी असं सांगेन की 400 वर्षापूर्वीपासूनचे शिलालेख आणि त्याचे फोटोग्राफ्स काही दाखवले नाशिकचे बरं का. आणि मग नाशिक त्र्यंबक वेगवेगळे कधीपासून कुंभमेळा सुरू झाला, आधी नाशिकचाच कसा होता, मग शेवटचा कुंभमेळा नाशिकचा केव्हा झाला, आणि मग त्यानंतर शैव वैष्णव कसं झालं, असं संपूर्ण सविस्तर आम्ही ते बघितलं. तुम्हाला आश्चर्य वाटेल की त्या शिलालेखांवर त्यावेळेसची त्या शकापासून तारखेपासून ते वार पण होता. आता ते वार आम्ही सहज म्हणून बघायला गेलो तर दृक गणिताने तो वार बदलत होता 3-3 दिवसांनी. बरोबर. म्हणजे जर समजा शिलालेखात मी तुम्हाला ते दाखवूही शकतो, त्या शिलालेखातून जर समजा मंगळवार असेल तर तो दृक गणिताने गुरुवार येतोय किंवा शुक्रवार येतोय. असं का होतं? पण मात्र ते सूर्य सिद्धांताच्या माध्यमातून बघितलं तर 400 वर्षापासूनच तेच येत आहे. असं का? आता आपण ज्यांचा उल्लेख केला त्यांना काय झालं, 500 वर्ष मागचा आम्ही एक डेटा दिला होता की त्यांच्याकडे बरेच ताम्रपट आहेत किंवा शिलालेख आहेत. म्हणजे प्रत्येक वेळेला म्हणलं विचारण्यापेक्षा आपण काय करू, एक इसवी सन 1500 ते आता 2026 पर्यंतचे जे सिंहस्थ श्रावण अमावस्येला मुख्य स्नान असतं, अगदी बरोबर, तर तेव्हा जेव्हा गुरु सिंह राशीत होता ते सगळे शक, इसवी सन, विक्रम, संवत सगळे काढून दिले. तर त्याच्यात आपण म्हणलात तसं तो वार ते तंतोतंत जुळतंय. पण आता दृकगणिताने जर मागे गेलो आपण, अगदी छोटा पुरावा मी देतो की समर्थ रामदास स्वामींची जी समाधी आपण दासनवमीला साजरी करतो, माघ कृष्ण नवमी, तर त्यांच्या बखरीत वगैरे सगळीकडे या तिथीचा उल्लेख आहे. आणि तेव्हा शनिवार होता की शनिवारी परमधामी योग केला असं उल्लेख आला. तर ह्या दृकगणिताने जर मागे गेलो आपण तर ती पौष कृष्ण नवमी येते. मग तिथं 1 महिना फरक पडलाय. आणि सूर्य सिद्धांत गणिताने मागे गेलं तर तंतोतंत माघ कृष्ण नवमी जुळून येते, तो वार जुळतो. म्हणजे ही जी कालगणना आहे ही सृष्टीच्या उत्पत्तीपासूनचा वार तसाच आलेला आहे, तो आपल्यापर्यंत चालत. मध्ये जे हे बदल झाले त्याच्यामुळे कित्येक ठिकाणी फरक पडत गेलेला आहे. आणि हे जर फरक 300-400 वर्षात पडत असतील तर काही जण ह्याच गणितावरनं महाभारताचा काल काढतात, तर ते तरी कितपत जुळणार आहे? अगदी बरोबर, सत्य परिस्थिती. तर त्यामुळे हा फरक पडतोय. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुद्धा कुंडलीत काही ठिकाणी फरक आहे बघा. तर तेव्हा सूर्य सिद्धांतच वापरत होते, ग्रहलाघव गणितानुसार सगळं काढत असल्यामुळे ती परिस्थिती आत्ताच्या ग्रहस्थितीनुसार जर तुम्ही त्यांची कुंडली बनवली तर थोडा मागं पुढं होणारच ते. अगदी बरोबर. गौरवजी, असं काही लोक म्हणतात की सूर्य सिद्धांताबद्दल समजा तुम्ही खूप काही बोलतात, पण तो प्राचीन अर्वाचीन आहे, अतिशय पुरातन आहे आणि आता नवीन व्हर्जन आलंय. तुम्ही जसं म्हणाले अपडेट व्हायला पाहिजे, तर नवीन व्हर्जन आलंय म्हणजे काय तर दृकगणित. मग आम्ही नेमकं कोणाचा अवलंब करायचा? आम्ही जुनाट का प्राचीन? त्याला जुनं म्हणू का जुनाट म्हणू का प्राचीन म्हणू का जे आता आलेलं आहे की ते अपडेट झालंय म्हणून आम्ही त्याचा अवलंब करू? तर एक सर्वसाधारण ज्योतिषी किंवा पुरोहितांच्या मनात असा एक प्रश्न येतो की आम्ही नेमकं यांचं बोट धरून पुढे जायचंय का त्यांचं धरायचं? याबद्दल तुम्हाला काय वाटतं?
तर आता हे दृकगणित आलेलं आहे ना, ते ह्याचं अपडेटेड व्हर्जन नाहीच आहे. अच्छा. म्हणजे नासा वगैरे संस्थांनी काय केलं, आकाशात ग्रहांवरती यानं सोडण्यासाठी हो त्याची जी अॅक्युरसी पाहिजे त्याच्यासाठी ते गणित आणि अॅक्युरेट आहेत, बरोबर. पण ते गणित धर्मशास्त्राला जुळतंय का? हा म्हणजे भौतिक शास्त्राचा नियम जर मला एखादा रसायनशास्त्राला लावायचं झालं तर रसायनशास्त्राची स्वतंत्र नियमावली आहे. अगदी अगदी त्याच्यात तो भौतिक शास्त्राचा नियम बसला पाहिजे, हो अगदी नाही तर ते शास्त्र फेल जाईल कुठेतरी. प्रश्नच नाही. तर अगदी बरोबर. त्यामुळे यांनी केलेलं हे चूक आहे असं नाही म्हणत मी, बर. पण हे ग्रहण इत्यादी दृश्य गोष्टींसाठी आहे. अच्छा. पण तुम्ही ते जर लावू इच्छित असाल धर्मशास्त्राला तर तिथे जुळत नाहीये, कारण बरोबर. आपल्या ऋषींच्या वचनाला बाद येऊन जातो. हो त्यामुळे अपडेटेड व्हर्जन हे नाहीये. अगदी बरोबर. तर सूर्य सिद्धांताचंच अपडेटेड व्हर्जन आम्ही आता आमच्या पंचांगात जे गणित करतोय त्याचं आता अपडेटेड व्हर्जन आम्ही आणलंय, बर. की ते सूर्यचंद्र आकाशाशी जुळतात. वा. तिथी ती ऋषींनी सांगितलेल्या त्या धर्मशास्त्रानुसार पण येते. बरोबर. आता ते सगळं जुळून येतं. म्हणजे नाही पण गौरवजी माझा तर प्रश्न त्याच्याही पुढचा आहे की आम्ही खगोल भूगोल याकडे पाहू का धर्मशास्त्राकडे बघू. बरोबर. म्हणजे एखादं पंचांग जे आहे ते केवळ खगोलावर आधारित असतं हो का त्याला प्रत्येक तिथीला धर्मशास्त्रीय काही पॅरामीटर्स दिलेले असतात. बरोबर. आणि जर असं असेल तर आम्ही नेमकं कशाचा अवलंब करावा, कशाला महत्व जास्त द्यावं, आता प्राधान्य बघा, कशाला? हा हिंदू धर्म सोडून जर आपण इतर धर्म बघितले तर हो. तिथं व्रत नाही, श्राद्ध नाही. मग त्यांच्यासाठी पंचांग म्हणजे फक्त खगोल निरीक्षणाचं एक साधन आहे. बरोबर. म्हणजे आपण जर इंग्रजांची एफिमेरीज बघितल्या तर हो. तिथं कुठेही संकष्टी गोकुळ अष्टमी काही लिहिलेलं नाहीच आहे, एकादशी आढळणार नाही. नाहीच आहे, अगदी खरी गोष्ट. मग आता काही पंचांगकर्ते आम्हाला जसं म्हणतात की हे फक्त खगोलासाठी, मग खगोलासाठीच काढा, अगदी त्याच्यात बरोबर. सणवार का देत आहे? हा मग ज्या अर्थी आपण सणवार त्याच्यात देतोय त्याच्या अर्थी आपण त्याला धर्मशास्त्रही लावतोय अगदी कुठंतरी. सत्य बोलले. कारण संकष्टी कधी साजरी करावी हे खगोलात दिलेलं नाही, नाही अगदी बरोबर. हे दिलंय धर्मशास्त्रामध्ये. अगदी बरोबर. तर त्यामुळे त्याला दोघांची सांगड घालणारं एकत्र असं पाहिजे. अगदी बरोबर. आणि दुसरा असंही बऱ्याचदा आम्हाला पुरोहितांकडनं प्रश्न येतो की तुम्ही दोघं एक व्हा, हो. किंवा जे पंचांग करते आहेत ते एक व्हा कुठेतरी. हो तर ते एक व्हायला आम्ही कधीही तयार आहे. बरोबर. म्हणजे मागं आपलाही विषय एकदा झाला होता हो. की जो काही डेटा असेल की जर तिथी नक्षत्र योग करण या 4 पॅरामीटरचा डेटा त्यांचा आणि आमचा समान आला तर एका क्षणात महाराष्ट्रातला हा जो प्रॉब्लेम येतोय सध्या तो सॉल्व्ह होईल. बरोबर. म्हणजे काही वेळेला एखादी म्हणजे सणावारामध्ये 1-2 दिवस येणं हो हो तर हा त्या क्षणात सॉल्व्ह होईल. आणि बाकी पंचांग जे आहे मंगळ बुध गुरु शुक्र ते तुम्ही नासा किंवा ज्या कुठले घेताय ते चालू ठेवा, पण अगदी जिथं बरोबर. तिथीचा संबंध आहे तिथे जुन्या गणिताची तिथीचं दोघांची एक आली अगदी बरोबर. तर त्याच्यात म्हणजे असा मतभेद कुठंही नाहीये. मला तुम्हाला असं एक विचारायचं आहे की आजच्या काळामध्ये साधारणपणे पंचांग कर्त्यांची काय जबाबदारी असायला पाहिजे, कारण फार महत्त्वाचं आहे. खूप मोठा प्रश्न आहे. हा पंचांगकर्ता जो आहे ना हा तसं म्हणलं तर धर्मशास्त्र ज्योतिष खगोलशास्त्र या सगळ्याचा ज्ञाता पाहिजे. अगदी बरोबर. कारण त्यांनी एक शास्त्र वराह मिहिराचार्यांनी एक छान सांगितलंय, म्हणजे जो सिद्धांत जाणणारा पुरुष आहे बरोबर. दशदिन कृत पापम हंती सिद्धांत वेत्ता. बरोबर. म्हणजे सिद्धांत वेत्याच्या नुसत्या दर्शनाचं फळ दिलं की 10 दिवसाचं पाप जातं. म्हणजे खरंच. तो एक आपण अगदी एक अतिशयोक्ती सोडून देऊ. हा, पण काय झालंय पंचांग करता म्हणजे नुसतंच आकडेमोड करणारा कोणतरी आहे हा. अशी एक पूर्वीच्या काळी एक पद्धत म्हणजे एक विचारसरणी बरोबर. की बाबा ते पोपट घेऊन ज्योतिषी बसतात ना खरंच. त्यातलेच हे पंचांग करते आहेत की काय. तर पंचांग निर्माण करण्यासाठी खगोलाचं अध्ययन, अगदी बरोबर. त्यानंतर भूगोलचं आहे, ट्रिग्नॉमेट्री म्हणजे त्रिकोणमितीचं अध्ययन पाहिजे. हा. त्याचबरोबर हे झालं गणिताचा भाग. गणिताचा पूर्वी तर सॅटेलाइट नव्हते भास्कराचार्यांच्या काळात, पण अचूक ग्रहणं कशी वर्तवली जायची हे एक अगदी मोठं आश्चर्य खरंच आहे. विषय. आता तर नुसतं गुगलवर टाईप केलं तर नावं आपल्याला किंवा टायमिंग मिळतोय. अगदी बरोबर. तर ते जे फॉर्म्युले आहेत ते शिकणं फार महत्वाचं आहे. म्हणजे अगदी. आता सुदैवाने नागपूरच्या कालिदास विद्यापीठात सूर्य सिद्धांत सिलेबसला ठेवलेला आहे. वा वा वा. म्हणजे किमान त्या उद्देशाने त्याचं एक अध्ययन चालू आहे. खरी गोष्ट. तर पंचांगकर्त्यांनी या सिद्धांताचंही थोडंसं अध्ययन जर केलं तर ऍटलिस्ट आपले ऋषी काय म्हणतात हे एक खरंच, कळेल. खरंच. त्यानंतर मुहूर्त शास्त्र जे आहे हा. ह्याचं शुद्ध एक अध्ययन पंचांग करायचं पाहिजे, तरच तो लोकांना शुद्ध मुहूर्त देऊ अगदी शकतो. उत्तम. बरोबर. आणि कुठलंही अध्ययन हे मला काय वाटेल ह्यापेक्षा ग्रंथात काय सांगितलंय हे महत्वाचं आहे. हे असणं एक खूप महत्वाचं वाटतं, की खरं. जेणेकरून कुठंतरी मिसगाईड काय होते लोकांना समजतच नाही. खरी गोष्ट आहे. खरंच आहे. त्यामुळे किमान एक शुद्ध मुहूर्त द्यायला सुरुवात आणि धर्मशास्त्राच्या संस्कृत ग्रंथांचं एक किमान अध्ययन असेल हो तर हे सगळं करून त्या पंचांगकर्त्यांनी एक समाजामध्ये येणं
हो. आणि एक लोकांच्या हितासाठी म्हणून पंचांग काढणं बरोबर. ही आज एक काळाची गरज आहे. कारण आपण बघतोय इंटरनेटचा आता AI चा जमाना आलाय. हो, खरी गोष्ट आहे. त्याच्यामध्ये तर इंटरनेटवरनं लोक मुहूर्त बघतात आणि अगदी. उलटे आम्हालाही विचारतात की अहो ते गुगलवर हा मुहूर्त दिलाय. हो मग तर काय होतं, तो सत्य मानतात लोक, पण त्याच्या मागे खरंच खर तो शुद्ध आहे का अगदी नाही याचं बरोबर. कुठंतरी परीक्षण होत नाही. त्यामुळे आपण म्हणलात तसं पंचांगकर्त्यांनी हे समाजाभिमुख पाहिजेच आहे, अगदी बरोबर. पण अध्ययन करून उतरावं. म्हणजे हा. समर्थ रामदास स्वामी जसं म्हणतात की अभ्यासोनी कोणी प्रकटावे, अगदी बरोबर. तर खरंच. तसा दृष्टीने एक थोडंसं पाहिजे. गौरवजी, आता खरं तर अगदी जवळ आलेला सिंहस्थ कुंभमेळा आहे आणि स्वाभाविक आहे की आम्ही नाशिककर असल्यामुळे हो. आता आमच्यासाठीचा तो अतिशय भावनिक विषय आहे. आणि कुंभमेळा म्हटल्यानंतर आजकाल संपूर्ण देशाचं लक्ष जे आधीचा महाकुंभ झाला होता हो, हो. प्रयागराजचा, त्यानंतर आता सगळं लक्ष नाशिक त्र्यंबकेश्वरकडे आहे आणि राज्य सरकारकडून अतिशय जय्यत अशी सगळी तयारी चाललेली, उत्तम सगळं चाललंय, बाकीच्या सगळ्या गोष्टी उत्तम आहे. मला विचारायचं असं होतं की त्याच्यामध्ये जेव्हा या सगळ्या अमृत स्नानाच्या परवान्या काढल्या जातात, हो हो हो. तर त्याच्यामध्ये आधार कुठल्या पंचांगाच्या माध्यमातून घेतला जातो? मग त्या सूर्य सिद्धांतावरून घेतला जातो की दृग्गणित? हा, एक मात्र फिक्स असते की एक अमावास्या मात्र हो, असते, हो. बहुतांश वेळेला ती श्रावण अमावास्या श्रावण असते. अमावस्या, तर बरोबर. ती मात्र अमावास्या साधारण दोन्हीकडून एकसारखीच येईल, एकसारखी प्रश्न तो नाही. पण बाकीच्या ज्या एकूण साधारण 3 तिथ्या येतात, हो हो तर हो. त्याच्यात सूर्य सिद्धांताचा आधार घेतला जातो का? हा झाला एक विषय. बरं. दुसरा विषय असा की जर समजा आपलं महाराष्ट्र, गोवा, गुजरात हे संपूर्णपणे एका पीठाच्या आधिपत्याखाली आहे, शंकराचार्यांच्या. मग ते कोणतं पीठ आहे? तर शृंगेरीचं पीठ. बरं. बरोबर. आपल्याकडे जी 4 पीठं दिली हो जातात, हो तर शृंगेरीचं जे पीठ आहे ते दक्षिणामनाय हो आहे हो. आणि आपण त्यांच्या आधिपत्याखाली आहोत. त्यांची उपपीठं कुठली आहेत? तर संकेश्वर पीठ हो, म्हणता हो. येईल, करवीर पीठ म्हणता येईल. बरोबर. जर समजा माझ्या गुरुदेवांच्या इथे सूर्य सिद्धांताच्या माध्यमातून बघितलं जातं, तर मग माझ्याही मठाकडून किंवा माझ्याही पीठाकडून सूर्य सिद्धांताच्या हो. माध्यमातून बघितलं पाहिजे, बरोबर. अशी एक भावना त्यांची असायला हवी. हा झाला एक हो विषय. हो. दुसरा विषय असा की नाशिकचा कुंभमेळा तर शिवछत्रपतींच्या आधीपासून, अनादिकालापासून. अनादिकालापासून, बरोबर. मग तेव्हा तर दृग्गणितच नव्हतं. एक्झॅक्टली, बरोबर आहे. बरोबर. तेव्हा दृग्गणितच नाही. बरोबर. मग तेव्हाच्या ज्या परवान्या काढल्या जायच्या हो. त्या तर स्वाभाविक आहे हो, सूर्य हो. सिद्धांताप्रमाणे. हो, हो, अगदी. मग तेव्हा सूर्य सिद्धांताप्रमाणे, मग आताच नेमक्या दृग्गणिताप्रमाणे काढल्या जातात का? अर्थात मला त्यातलं अजून माहिती नाही की बरोबर. ज्या परवान्या आताच्या काढल्या गेलेल्या हो, हो, आहेत, हो. ज्या जाहीर केलेल्या आहेत, त्या नेमक्या कोणत्या पंचांगाच्या आधारे काढल्या गेल्या? 12 वर्षापूर्वी जो सिंहस्थ आला होता, हो. 14-15च्या आसपास, हो तेव्हा महाराष्ट्र टाइमला आमचा एक लेख छापून आला होता, हो. सिंहस्थाची फसलेली परंपरा. त्याच्यावरती लेख आम्ही दिला होता आणि त्याच्यात हे पूर्ण पुरावे दिले होते अरे वा. की नाशिकचे जे मोठे मोठे त्यावेळेचे मीमांसक ज्योतिषी हो. लक्ष्मीकांत दीक्षितांपासून सगळे अगदी, होते, अगदी. त्यांचे सगळे पुरावे त्याच्यात जोडले होते वा. की त्यावेळेला सूर्य सिद्धांतानुसार सिंहस्थ साजरा होत होता अगदी 1950-60 पर्यंत. अगदी बरोबर. पण जसं जसं महाराष्ट्रामध्ये सूर्य सिद्धांत पंचांगच नष्ट झाली अगदी मधल्या बरोबर. काळामध्ये, हो, हो, खरी गोष्ट. तसं आता ही जी पंचांग आली त्यानुसारच तारखा मग ही लोक घ्यायला लागली, कारण पुरोहितांचाही नाईलाज आहे, स्वाभाविक. जे आपल्याकडे समोर आहे जे तेच ते उपलब्ध आहे तेच वापरणार. आपण वापरणार. अगदी तर बरोबर. त्यामुळे आत्ताच्या सुद्धा सिंहस्थाच्या तारखा या अगदी सणावारात जसा फरक पडतो तसा काही वेळेला शाही स्नानाच्या एखाद्या तिथीतही फरक पडू तिथी, शकतो. हो, हो. पण प्रयागला जो महाकुंभ झाला तिकडं सगळीकडे उत्तर भारतात सूर्य सिद्धांत पंचांग वापरतात. अच्छा. किंवा आपण बघा आता अक्षय तृतीया झाली, हो अक्षय तृतीयेमध्ये किंवा आता रामनवमी झाली, हो. म्हणजे अगदी विनोदाची गोष्ट आपण असं म्हणू नये, रामनवमी जिथं प्रभू रामचंद्रांचा जन्म झाला अयोध्येला, हो हो. तिथं सूर्य सिद्धांत फॉलो होतो. अरे वा. तिथे आपल्या पंचांगातल्या तारखेला रामनवमी झाली आणि महाराष्ट्रात वेगळ्याच दिवशी रामनवमी इकडे साजरी केली झाली आणि तिकडचं लाईव्ह शूटिंग चॅनलवर दाखवत होते. अरे वा. म्हणजे अख्ख्या भारतात जर सूर्य सिद्धांत फॉलो होतोय तर सिंहस्थानच्या तारखा काढण्यासाठी सुद्धा आणि आणायचं जर आपल्याला उपलब्ध पंचांग सूर्य सिद्धांत असेल बरोबर. तर सिंहस्थाच्या तारखा ज्या आहेत विशेष करून शाही स्नानात ते घ्यायला हरकत नाही अगदी बरोबर. असं मला वाटतं. आणि आपण शंकर पीठाचं जसं म्हणलात की शंकराचार्य जे शृंगेरीचे आहेत तिथं आज तागायतही प्राचीन गणितावरचं पंचांग आहे. अगदी बरोबर. तर इकडचे सुद्धा जे आचार्य आहेत हो. त्यांनाही आमची विनंती या माध्यमातून अशी अगदी राहील बरोबर. की कमीत कमी महाराष्ट्रातलं जे एक सूर्य सिद्धांत पंचांग आहे बरोबर. त्याचाही आपण त्या दृष्टीने एक शास्त्राचाच पुरस्कार केल्यासारखं होईल. अगदी बरोबर. तर तसं त्यांनी करावं अशी विनंती आहे आमची या बरं. माध्यमातून. नाही गौरवजी, तुमच्याशी एवढ्या वेळ सविस्तर चर्चा केल्यानंतर
कुठेतरी माझंही एखादं मत असं नक्की झालंय की खऱ्या अर्थाने प्राचीन अर्वाचीन जसं आम्ही वेदांचे उपासक आहोत, हो, अभ्यासक आहोत, तर मग पूर्वापार ते आहे. बरोबर, वेदो खिलो धर्म मूलम असं बरोबर. आम्ही म्हणतो, वेदा सर्व हितार्थाय असं आम्ही म्हणतो, आणि ते अपौरुषेय आहे असंही आम्ही हो, हो. म्हणतो. मग जर ते इतकं पुरातन आहे तर ते पुरातन मग दृग्गणित आहे का सूर्य सिद्धांत आहे? आणि मग जेव्हा आपल्या बरोबर चर्चेच्या माध्यमातून हे लक्षात आलं की नाही, आपली मूळ परंपरा कोणती, तर सूर्य सिद्धांताची. बरोबर. आणि स्वाभाविक आहे की जर सूर्य सिद्धांत आपली मूळ परंपरा आहे तर त्याचा अवलंब देखील हो, आजकाल हो. प्रत्येकांनी करावा. बरोबर आहे. म्हणजे त्यांना मी विनंती हेच करेन, अर्थात याच्यामध्ये कोणाचाही अपमान करणं तर फार बरोबर. लांबची गोष्ट, अगदी कुठली रेषा वाढवणं किंवा कमी करणं हाही विषय नाही. बरोबर. पण मात्र मला असं वाटतं की ज्याला खऱ्या अर्थाने खगोल, भूगोल आणि धर्मशास्त्र या सगळ्यांचा समन्वय हवा असेल बरोबर आहे. तर मात्र सूर्य सिद्धांताला पर्याय नाही, बरोबर. असं माझं देखील एक मत आता निश्चितपणे झालंय. बरोबर. पण तसंच तुम्ही हा संपूर्ण कार्यक्रम बघणाऱ्या व्यक्तींना काय संदेश देऊ इच्छिता, असं एक मला तुम्हाला विचारायचं. संदेश हाच आहे की प्राचीन जी परंपरा आपल्याकडे चालत आली आहे, हो. जसं आपण बघतो की वेदांच्या स्वरात, काना, मात्रा, वेलांटीत सुद्धा आज तागायत फरक पडलेला नाहीये. खरंच, अगदी की खरं. आपण जर एकत्र वेद म्हणायला जर हो. वैदिक बसवले तर कुठेही असं होत नाही की हा वेगळ्या दिशेने काहीच चालला, हा वेळ. तर ते सूर्य सिद्धांताला 5वा वेद जिथं म्हणलेलं आहे, खरोखर. तर तिथं जी परंपरा आपल्याकडं प्राचीन आचार्यांनी चालू ठेवली, म्हणजे पूर्वी आमचे गुरुजी असं म्हणत की धूळ पाटी असायची. खरोखर. म्हणजे इतक्या कष्टाने विद्या की धुळीवरती गणित करायचं आणि वारं आलं की ती धूळ परत हे पुसली जायची की परत पहिल्यापासून गणित करा. इतक्या कष्टाने ही विद्या जी आपल्याकडे जतन करून ठेवली आचार्यांनी, त्याचंच पुढे आता आपल्याकडे खरं टेक्नॉलॉजी आहे. हो. त्याचा वापर करून आधुनिक शास्त्राचा पण प्राचीन शास्त्र टिकवून हा. त्याला कुठेही तडा न जाता आपण हेच कसं पुढे घेऊन जाऊ पुढच्या पिढीपर्यंत. कारण असं होईल की पुढच्या पिढीला असं होईल की आपले काय सिद्धांत आहेत वगैरे हे माहितीच नसेल, असा काळ नको यायला. खरोखर. अगदी त्यामुळे हीच पुढे जाऊन घेऊन जाणं, बरोबर. तर हे एक आपलं कर्तव्य मला वाटतं, किंबहुना सगळे ज्योतिषी, पंचांगकर्ते यांचं एक कर्तव्य आहे. अगदी बरोबर. आणि त्या दृष्टीने अनुसरण जर केलं तर सामान्य लोकांचाही त्याच्यात फायदा आहे, अगदी, अगदी. कारण त्यांचा काळ चुकणार नाही. त्यामुळे सगळ्या घटना योग्य वेळी योग्य त्या फलद्रूप होतील खरोखर. आणि ओव्हरऑल कल्याणकारकच हे ठरेल असा एक विश्वास वाटतो वा, वा, मनामध्ये. वा. आज मनसोक्त तुमच्याशी चर्चाही झाली आणि माझ्या मनात असलेल्या अनेक प्रश्नांना तुम्ही इतक्या छानपणे सगळी उत्तरं दिली. आणि मी समस्त सगळ्या मंडळींना हेच सांगू इच्छितो की जो आपला मूळ ठेवा आहे, जी मूळ परंपरा आपली आहे, तर त्या परंपरेचा अवलंब आपण करावा, एवढीच मी आपल्या सर्वांना विनंती करतो. पुनश्च एकदा पुन्हा कुठल्या तरी एका विशेष कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण भेटू. तोपर्यंत सर्वांना नमस्कार.